आइए आज हम परमेश्वर का सामर्थ और परमेश्वर का बल क्या है उसके ऊपर बात करेंगे। या आज आपण परमेश्वराचं सामर्थ्य आणि त्याचं बळ काय आहे याविषयी शिकणार आहोत. हम परमेश्वर की सामर्थ को जानना बहुत जरूरी है। आणि देवाचं सामर्थ्य जाणून घेणं हे आमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. सामर्थ का मतलब होता है शक्ति या बल। सामर्थ्य याचा अर्थ शक्ती किंवा बळ. परमेश्वर का सामर्थ्य क्या है, परमेश्वर का बल क्या है, हम हर एक मसीहियों को जानने की आवश्यकता है। आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्याचं बळ काय आहे ते आम्हापैकी प्रत्येकाला जाणून घेणं गरजेचं आहे. इसलिए फिलिप 4:13 कहता है, आणि म्हणून फिलिप्पी 4:13 सांगतो. फिलिपियों की पत्री 4 से 13 वचन कहता है, फिलिप्पी 4:13 सांगतो, जो मुझे सामर्थ्य देता है जो मला सामर्थ्य उसमें देतो मैं सब कुछ कर सकता हूँ। त्याच्यात मी सर्व काही करू शकतो. जो मुझे सामर्थ्य देता है जो मला सामर्थ्य देतो उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ। त्याच्यात मी सर्व काही करू शकतो. इसका मतलब ये हुआ, याचा अर्थ हा, एक व्यक्ति का मुझे सामर्थ्य चाहिए, एखाद्या व्यक्तीला जर सामर्थ्य हवा आहे, एक व्यक्ति जो मुझे सामर्थ्य देगा, एक व्यक्ती जो मला सामर्थ्य देणार आहे, उसका नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू अगर आहे. यीशु का सामर्थ्य, यीशु का बल मुझ में आ गया, जर येशूचं सामर्थ्य त्याचं बळ माझ्यामध्ये तो आलं बाइबल यहाँ कहती है तर बायबल इथे उसके सांगतो बल के द्वारा, उसकी शक्ति के द्वारा, के सामर्थ्य के द्वारा मैं सब कुछ कर सकता हूँ। त्याचं बळ, त्याची शक्ती, त्याच्या सामर्थ्य द्वारे मी सर्व काही करू ऐसे शकतो. कोई भी बात नहीं है जो मैं नहीं कर सकता। अशी कुठलीच गोष्ट नाहीये की जी मी नाही करू इसलिए शकतो. उस सामर्थ्य को, जहां वो जो सामर्थ्य है वो कहां से आती है, वो जो सामर्थ्य, जो बल है वो कैसे मिलता है और वो क्या है, इसको जानना बहुत जरूरी आणि है। म्हणून ते सामर्थ्य, ते बळ कुठून मिळतं, ते काय आहे हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. इसलिए भजन संहिता 28 अध्याय 7 वचन में भजनकार कहता है, आणि म्हणून स्तोत्रकर्ता 28:7 मध्ये असं सांगतो, यहोवा मेरा बल है, यहोवा माझं बळ आहे, परमेश्वर मेरा बल है। परमेश्वर माझं बळ आहे. वो भजनकार को मालूम है कि मेरे बल से, मेरी शक्ति से मैं कुछ नहीं कर सकता, कारण स्तोत्रकर्त्याला माहितीये माझ्या बळाने, माझ्या शक्तीने मी काहीच करू शकत मेरी नाही, ताकत से मैं कुछ नहीं कर सकता। माझ्या ताकदीने मी काहीच करू शकत इसलिए वो नाही. कहता है कि यहोवा परमेश्वर मेरा बल है। आणि म्हणून तो म्हणतो की यहोवा परमेश्वर माझं बळ आहे. परमेश्वर की शक्ति और मानव की शक्ति के बीच में एक बड़ा अंतर है। परमेश्वराची शक्ती आणि मानवाची शक्ती याच्यात बराच फरक आहे. हम मनुष्य एक, जितनी हमारी ताकत है उतनी चीज को हम उठा सकते हैं, आणि आम्ही मनुष्य जेवढी आमच्यामध्ये ताकद आहे तेवढीच गोष्ट उचलू शकतो. उससे ज्यादा हम उठा नहीं सकते। त्याच्यापेक्षा जास्त वजन आम्ही उचलू शकतो. अगर आपके अंदर ज्यादा ताकत है तो आप ज्यादा चीज को उठा सकते हैं, जर तुमच्यामध्ये जास्त बळ आहे, ताकद आहे, तर तुम्ही जास्त मोठी वस्तू उचलू शकता. लेकिन उससे ज्यादा आप उठा नहीं पण पाएंगे, त्यापेक्षा अधिक तुम्ही नाही उचलू क्योंकि आपकी शकणार. ताकत, आपकी ऊर्जा, आपकी शक्ति, आपका बल वहां खत्म हो चुका कारण है। तुमची ताकद, तुमची ऊर्जा, तुमचं बळ त्या ठिकाणी संपणार आहे. लेकिन परमेश्वर की शक्ति जो है वो कभी कम नहीं होती। पण परमेश्वराची शक्ती कधीच कमी होत नाही. परमेश्वर का बल ये हर एक चीज को उठाने का सामर्थ्य रखता है। परमेश्वराची शक्तीमध्ये सर्व गोष्टी उचलण्याचं सामर्थ्य आहे. वो सामर्थ्य का मतलब ये होता है बल, ताकत, शक्ति। सामर्थ्याचा अर्थच आहे बळ, शक्ती, ताकद. और ये जो सामर्थ्य है, जो शक्ति शब्द है, ये मजबूती को दिखाता है। आणि हा जो शब्द आहे शक्ती, तो मजबूती दर्शवतो. इसलिए आपको और मुझे, हर एक व्यक्ति को कभी ना कभी हमारी शक्ति अपूर्ण होती है। आणि म्हणून एक मनुष्य या नात्याने कधी ना कधी आमची शक्ती जी आहे ती कमी पडते. हम बहुत जोर लगाते हैं, बहुत ताकत लगाते हैं किसी चीज को पाने के लिए, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आम्ही खूप बळ, खूप ताकद लावतो, अपनी ऊर्जा को खत्म करते हैं। आपली ऊर्जा लेकिन संपवतो. कई समय ऐसे अवसर आ जाते हैं कि हमारी शक्ति वो कम हो जाती पण है, बऱ्याचदा अशी आमची गत होती की ती शक्ती आमची अपुरी पडते. हम उसको पा नहीं सकते, आणि आम्हाला ते मिळवता येत क्योंकि नाही. हमारी शक्ति उसको पाने के लिए कम है। कारण की ते मिळवण्याकरता आमची ताकद अपुरी आहे. लेकिन जो परमेश्वर की ताकत है वो हर चीज करने के लिए ताकतवान पण है। माझ्या परमेश्वराची शक्ती सर्व काही करण्यास समर्थ आहे. इसलिए आपका और मेरा जब बल खत्म हो जाता है, आपकी और मेरी जब ताकत खत्म हो जाती है, तब हम परमेश्वर के पास जाते आणि हैं। म्हणून जेव्हा तुमची आणि माझी ताकद, बळ कमी होते त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे धाव क्यों घेतो. परमेश्वर के पास जाते हैं? का आम्ही जातो क्योंकि परमेश्वर? हमें ये बात मालूम है कारण आम्हाला माहित आहे कि परमेश्वर सब कुछ कर की सकता है। परमेश्वर सर्व काही करू इसलिए शकतो. परमेश्वर का सामर्थ्य क्या है उसको समझना
आपका और मेरा एक बहुत बड़ा कर्तव्य आणि है। म्हणून देवाचं सामर्थ्य काय हे समजून घेणं तुमचं आणि माझं मोठं कर्तव्य आहे. हम सब जानते हैं कि परमेश्वर के लिए सब कुछ संभव है। आणि आम्हाला सर्वांना माहिती की माझ्या परमेश्वरासाठी सर्व काही शक्य आप ये आहे. विश्वास करते हैं कि परमेश्वर के लिए सब कुछ संभव है? तुमचा विश्वास आहे का देवाला सर्व काही शक्य आहे? वो सर्वशक्तिमान है, तो सर्व शक्तिमान आहे वो असीमित है, मतलब उसको कोई सीमा नहीं है। आणि तो अमर्यादित आहे, त्याला कुठलीही सीमा वो नाही. अल्फा और ओमेगा है, तो अल्फा आणि ओमेगा वो आहे. शुरुआत है, वो आखिर है। तो सुरुवात आहे, तो अंत आहे. परमेश्वर ने पूरी सृष्टि जब बनाई तो उसने कहा हो जाए और वो हो गया। देवाने जेव्हा सृष्टी घडवली तो म्हटलं की होऊ देत आणि तसं झालं. कोई भी उसने मटेरियल नहीं लिया, सिर्फ शब्द कहा और सब कुछ हो गया। आणि कुठलीही सामग्री त्याने घेतली नाही, फक्त तो बोलला आणि ते झालं. और उसकी वाणी के द्वारा समुद्र शांत हो जाता है, आणि त्याच्या वाणीनं समुद्र शांत होतो. उसकी वाणी के द्वारा, उसके शब्द के द्वारा आंधियां थम जाती हैं, त्याच्या वाणीने, त्याच्या शब्दाने वादळ थांबतात. उसके शब्द के द्वारा मृत्यु के अंदर भी जीवन आ जाता आणि है। त्याच्या शब्दाच्या द्वारे मृत्यूमध्ये देखील जीवन ये येतं. वो सामर्थ्य है, हे ते सामर्थ्य ये आहे. परमेश्वर का वो सामर्थ्य हे है परमेश्वराचं ते सामर्थ्य आहे जो शून्य से सब कुछ बना सकता जे है, शून्यातून सर्व काही घडवू शकतो शून्य से सब कुछ बना सकता है। आणि शून्यामधून सर्व काही घडवू ये शकतो. वो सामर्थ्य है हे ते सामर्थ्य जो आहे मुर्दों को जीवित खड़ा कर सकता है। जे मेलेल्यांना जिवंत उभं करू ये शकतो. वो सामर्थ्य है हे ते सामर्थ्य जिसने आहे लाल समुद्र को और यरदान नदी को दो भागों में बांट दिया। ज्याने लाल समुद्राला दोन भागामध्ये विभागलं. ये वो सामर्थ्य हे है ते सामर्थ्य जिसने आहे कई साल, ज्याने कितीतरी वर्ष कितने साल कितीतरी वर्ष उसने इजरायलियों को स्वर्ग से मन्ना खिलाया। त्याने इस्रायलांना मानना चारला. ये वो सामर्थ्य है हे ते सामर्थ्य जिसने आहे तूफानी सागरों को शांत कर दिया। ज्यांनी ते वादळ आणि वाऱ्याला शांत ये केलं. वो सामर्थ्य है ते सामर्थ्य आहे जिसने एलिया के शरीर को जीवित उठा लिया। ज्याने एलियाच्या शरीराला जिवंत वर उभं केलं. ये वो सामर्थ्य है हे ते सामर्थ्य आहे जिसने शोर के मुंह को बंद कर दिया। ज्याने सिंहांचे तोंड बंद केले. ये वो सामर्थ्य हे है, ते सामर्थ्य ये आहे. परमेश्वर का सामर्थ्य हे है। परमेश्वराचं ये सामर्थ्य कोई आहे. मनुष्य नहीं कर सकता। हे कुठलाही मनुष्य करू शकत किसी नाही. मनुष्य के अंदर ताकत नहीं है समुद्र से मार्ग निकालने के आणि लिए। कुठल्याही मनुष्यामध्ये ताकद नाही समुद्रामधून मार्ग काढण्याचा. किसी भी आदमी के अंदर ताकत नहीं शोरों के मुंह को बंद कर दे। आणि कुठल्याही व्यक्तीमध्ये ताकद नाहीये जो ते सिंहाची तोंड बंद करू किसी शकतो. व्यक्ति के अंदर ताकत नहीं है जो समुद्र को शांत कर दे। आणि कुठल्या व्यक्तीमध्ये ही ताकद नाही जे समुद्राला शांत करू शकेल. ये सिर्फ परमेश्वर की सामर्थ्य हे है फक्त परमेश्वराचं सामर्थ्य जो ये कर सकता जो है। हे करू शकतो. इसलिए मुझे ये समझना है म्हणून मला हे समजून जिसमें मैं विश्वास करता हूँ ज्याच्यावर मी विश्वास वो ठेवतो कितना तो सामर्थ्यवान है, किती सामर्थ्यवान आहे, कितना ताकतवान है। किती ताकदवान आहे. मेरी शक्ति अधूरी है माझी शक्ती अपुरी आहे लेकिन उसकी शक्ति कभी अधूरी नहीं पण होती। त्याची शक्ती कधीच अपुरी असणार उसकी नाही. शक्ति वो सर्वशक्तिमान है। तो सर्व शक्तिमान आहे. बाइबल कहती है आणि म्हणून बायबल सांगतं जो मुझे सामर्थ्य देता जो है मला सामर्थ्य देतो उसमें मैं सब कुछ कर सकता त्याच्यामध्ये हूँ। मी सर्व काही करू शकतो. जो मुझे सामर्थ्य देता जो है मला सामर्थ्य उसमें देतो सब कुछ कर सकता हूँ। त्याच्यामध्ये मी सर्व काही करू लेकिन उस शकतो. सामर्थ्य को करने से पहले वो सामर्थ्य क्या है उसको समझना जरूरी है। पण ते सामर्थ्य आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. उसको इसलिए हमें क्या करना है, आणि म्हणून आम्हाला काय परमेश्वर की करायचं, सामर्थ्य में आगे बढ़ना है। परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये पुढे जायचं. इस सामर्थ्य को रुकाना मत। ते सामर्थ्य थांबू नका इस सामर्थ्य को कुछ आप ना कुचलें। आणि ते सामर्थ्य तुम्ही कुचलू नका. इस सामर्थ्य में बढ़ते जाना तर है। त्या सामर्थ्यामध्ये वाढत जायचं. सर से लेके पांव तक हमारे जीवन को परमेश्वर की सामर्थ्य से परिवर्तित कर देना है। आणि आमचं जे संपूर्ण जीवन आहे पायापासून ते डोक्यापर्यंत देवाच्या सामर्थ्याने परावर्तित परमेश्वर की ताकत से भर देना है। आणि देवाच्या ताकदीनं भरायचं. हम ऐसे एक माध्यम बन जाएं आम्ही असं एक माध्यम व्हावं जिसमें सामर्थ्य प्रभावित हो। ज्याच्यामध्ये ते सामर्थ्य प्रभावित व्हावं. आप और मैं वो माध्यम है तुम्ही आणि मी त्या माध्यम आहोत जिससे परमेश्वर की सामर्थ्य बहती है, ज्याच्यामधून परमेश्वराचं सामर्थ्य वाहतं, प्रभु की सामर्थ्य बहती है। देवाचं सामर्थ्य वाहतं. इसलिए बाइबल कहती है आणि म्हणून बायबल सांगतो जो मुझे ताकत देता जो है, मला ताकद जो देतो, मुझे शक्ति देता जो है, मला शक्ती जो मुझे देतो, बल देता है, जो मला बळ उसमें देतो सब कुछ कर सकता हूँ। त्याच्यात मी सर्व काही करू शकतो. अपने पड़ोसी को बोलना आप सब कुछ कर सकते हैं। हाथ में हाथ मिला करके आप सब कुछ कर सकते हैं। आमीन। आमेन. आपके अंदर सामर्थ्य है, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, लेकिन उससे पहले हम जाने पण त्या अगोदर आम्ही जाणून घेऊया आपके परमेश्वर में कितनी सामर्थ्य है। तुमच्या परमेश्वरामध्ये किती और सामर्थ्य जिस दिन इस बात को जान लिया आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे ओळखलं मेरे खुदा में कितनी सामर्थ्य है माझ्या परमेश्वरामध्ये किती और सामर्थ्य वो आहे, सामर्थ्य मेरे अंदर प्रभु ने डाल दिया है, आणि ते सामर्थ्य परमेश्वराने माझ्यामध्ये अब टाकलंय. मैं सब कुछ कर सकता आता हूँ। मी सर्व काही करू शकतो. आपको कोई रोका नहीं पाएगा, तुम्हाला कोणी थांबवू नाही शकणार. लेकिन उसके लिए क्या करना पड़ेगा, त्याकरता काय करावं लागेल, हमें परमेश्वर की सामर्थ्य के साथ जुड़ना पड़ेगा। देवाच्या सामर्थ्यासोबत जुळावं लागेल.
समसोन ने 1000 फिलिस्तियों को मार गिराया। समशोनानं 1000 पलिष्ट्यांना मारलं उसने कैसे मार गिराया? आणि कसं मारून पाडलं? उसने गधे का एक नया जबड़ा उसको मिला तर त्याला गाढवाचा एक जबडा मिळाला. और उसने जबड़े को हाथ में लिया तो जबडा त्याने हातात घेतला और उसने 1000 फिलिस्तियों को मार आणि गिराया। त्या जबड्याच्या द्वारे त्यांनी 1000 पलिष्ट्यांना मारलं. उस गधे के जबड़े में कोई विशेषता नहीं है, त्या गाढवाच्या जबड्यामध्ये कोणती विशेषता नाहीये. समसोन में कोई शक्ति नहीं है। समशोनामध्ये तेवढी ताकद नाहीये. अगर वो खुद की शक्ति से मारने जाता तो एक भी व्यक्ति उससे नहीं मरता, आज जर तो स्वतःच्या ताकदीने मारायला गेला असता तर एकही व्यक्ती त्याच्याने मेला क्योंकि नसता. जिसको वो मार रहा है आणि ज्यांना तो मारत वो आहे बड़े योद्धा हैं, ते मोठे योद्धा आहेत, वो बलशाली हैं। ते बलशाली आहेत. अगर वो अपनी शक्ति के द्वारा वहां जाता तो मैं निश्चित तौर से कह सकता हूं कि वो जरूर मार खाता। आणि जर तो स्वतःच्या शक्तीने तिथे गेला असता तर मी निश्चित सांगेन की तो मार खाऊन आला असता. लेकिन यहाँ क्या हुआ? पण इथे काय झालंय? उसके ऊपर ऐसा लिखा है, बाइबल में लिखा है कि समसोन के ऊपर परमेश्वर का बल आया। समशोनावर परमेश्वराचं सामर्थ्य उतरलं. जब आप न्याय की किताब 15 अध्याय 9 से 20 वचन जब पढ़ेंगे, आप सिर्फ लिख सकते हैं, तुम्ही फक्त लिहून घ्या. शास्त्रे 15, 9, 20. 9 से लेके 20 वचन तक, 9 पासून 20 पर्यंत. न्याय की किताब 15 अध्याय 9 से 20 वचन तक, आणि शास्त्रे याचा 15वा अध्याय 9 ते 20. वहां पे लिखा है तिथे असं लिहिलंय, परमेश्वर का बल शमशोन पर आया। परमेश्वराचं बळ त्या समशोनावर आलं. क्या किसका बल आया? कुणाचं आलं? बोलो परमेश्वर का। वो अकेला, इसका मतलब यह कि अकेला खुद की शक्ति से लड़ाई नहीं कर याचा सकता, अर्थ हा की स्वतःच्या शक्तीने तो लढू शकला वो योद्धा नसता. को नहीं मार सकता। त्या योद्ध्यांना तो मारू शकला 1000 लोगों को मारने के लिए परमेश्वर का सामर्थ्य चाहिए। 1000 लोकांना मारायचं असेल तर देवाचं सामर्थ्य हवंय. हम एक किचन में उड़ते हैं, क्या बोलते हैं उसको? कॉकरोच। हमें कॉकरोच को मारने की शक्ति हमारे पास नहीं है। आम्हाला एका झुरळाला मारायची शक्ती नाही. अगर वो कॉकरोच हमको देखेगा, मुझे हिलाएगा, आणि ते झुरळ आपल्याकडे बघेल आणि मिशा हलवेल तो हम वहीं पे रुक जाते हैं। तर आम्ही तिथं थांबतो. आवाज भी नहीं निकलती कि इसको बुलाए कि आ जाओ मार दो। आणि आवाज पण निघत नाही की कुणीतरी या आणि ह्याला मारा. एक बार तो एक वो कॉकरोच आ रहा था और जिसके पास में आ रहा था वो किचन के वट्टे पर आके उड़ी। आणि एकदा तो झुरळ येत होतं आणि त्याला बघून ते एक व्यक्ती किचनवर चढला. क्यों? का? वो डरता था उससे। तो भीत होता त्याला. अब 1000 व्यक्तियों को मारने के लिए कितनी ताकत आता चाहिए? 1000 लोकांना मारण्यासाठी किती ताकद हवी? 1000 लोग दिख रहे हैं 1000 लोक दिसतायत और वो भी योद्धा हैं। आणि ते योद्धे आहेत. उसको मारने के लिए प्रभु का बल चाहिए। आणि त्यांना मारण्यासाठी देवाचं बळ हवं. हमारे जीवन में भी आमच्या जीवनात हम देखील एक शत्रु को मार नहीं सकते आम्ही एका शत्रूला नाही मारू जब शकत तक परमेश्वर का बल हम पर ना आ जाए। जोपर्यंत परमेश्वराचं बळ आमच्यावरती येत नाही. इसलिए हमारे अंदर परमेश्वर का बल होना बहुत जरूरी आणि है। म्हणून आमच्यावर परमेश्वराचं बळ असणं गरजेचं आहे. उसने क्या किया? त्यानं काय केलं? उसने गधे का जबड़ा देखा, त्याने त्या गाढवाचा जबडा पाहिला उस जबड़े को उठाया आणि ते जबडा त्याने घेतला और वो शत्रुओं के और वो दौड़ा। आणि त्या शत्रूकडे तो पळाला. यहाँ पे क्या हुआ? या ठिकाणी काय झालं? शमशोन जो है समशोन जो वो आहे परमेश्वर के साथ जुड़ा हुआ है। परमेश्वराशी जुडलेला आहे. अब वो गधे का जबड़ा जो है आणि जे ते गाढवाचा जबडा वो आहे शमशोन के साथ जुड़ा हुआ है। तो समशोनाशी जुडलेला आहे. वो परमेश्वर का बल शमशोन पर आता है परमेश्वराचं बळ समशोनावरती और येतं शमशोन जो जिसके अंदर परमेश्वर का बल है वो गधे के जबड़े में उतर आता आणि है। समशोन ज्याच्यावर परमेश्वराचं बळ आहे ते त्या जबड्यामध्ये उतरतं. इसलिए वो वहां पे वो ताकतवान बना। आणि म्हणून त्या ठिकाणी ते ताकदवान झालं. क्या था शमशोन के सामर्थ का गुप्त? समशोनाच्या सामर्थ्याचं गुपित काय होतं? परमेश्वर के साथ संपर्क बनाए रखना। देवाच्या सोबत संपर्क बनवून ठेवणं. जबड़े का सामर्थ क्या था? जबड्याचं सामर्थ्य काय उसने होतं? उसने शमशोन के साथ संपर्क बनाया हुआ त्याने था। समशोनासोबत संपर्क बनवून ठेवला होता. इसलिए बाइबल कहती है आणि म्हणून बायबल सांगतं उसने 1000 फलिश्तियों को मार त्याने गिराया। 1000 पलिष्ट्यांना मारलं. उसने 1000 फलिश्तियों को मार दिया। आणि त्यानं 1000 पलिष्ट्यांना मारलं. वो परमेश्वर की ताकत है। आणि ती परमेश्वराची ताकद आहे. जब भी आप देखोगे जेव्हा केव्हा तुम्ही शमशोन ने एक शेर को फाड़ दिया। समशोनाने त्या सिंहाला फाडलं. न्याय की किताब 14 5 से 6 वचन में जब पढ़ोगे आणि शास्त्र याचा 14वा अध्याय 5 ते 6 मध्ये तुम्ही वाचा. वहां पर भी लिखा है त्या ठिकाणी देखील लिहिलंय. जब उसने शेर को फाड़ दिया, जेव्हा त्यांनी त्या सिंहाला लेकिन फाडलं उससे पहले पण त्या अगोदर शेर को फाड़ने से पहले आणि त्या सिंहाला फाडण्या अगोदर परमेश्वर का बल उसके ऊपर उतरा। परमेश्वराचं बळ त्याच्यावर उतरून जब आलं. परमेश्वर का बल उतरेगा जेव्हा परमेश्वराचं बळ उतरेल तब शेर को भी फाड़ने की ताकत रखते हैं। तेव्हा त्या सिंहाला फाडण्याची ताकद आमच्यामध्ये असते.
अकेला कोई सिंह को नहीं फाड़ सकता। एकटा कुणीच ते सिंहाला फाडू शकत नाही। परमेश्वर ने शमशोन को इतनी शक्ति दिया परमेश्वराने समशोनाला एवढी ताकद कि दिली उसने 1000 सैनिक को मार की गिराया। त्याने 1000 सैनिकांना मारून फाडलं उसने 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 शेर के मुंह को फाड़ दिया। आणि त्यांनी त्या सिंहाचा जबडा फाडला। इतने उसके ऊपर यहोवा का बल था। आणि कारण यहोवाचं बळ त्याच्यावरती होतं। ये बल खुदा बाप ने उसके ऊपर विश्वास करने वाले हर एक व्यक्ति को दिया है। हेच बळ परमेश्वरानं त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला दिलेलं ये आहे। ताकत प्रभु ने हर एक व्यक्ति को दी है। ही ताकद परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला दिलेली आहे। इसलिए इस सामर्थ को कभी खोना मत। आणि म्हणून हे सामर्थ्याला कधी मुकू नका। इस सामर्थ को कभी खोना मत। हे सामर्थ्य गमावू नका। आप क्या हैं आप खुद को पहचान ले। तुम्ही काय आहात स्वतःला ओळखा। जो परमेश्वर क्या है परमेश्वर को पहचान ले। परमेश्वर काय आहे ते ओळखून घ्या। परमेश्वर की सामर्थ क्या है उसको पहचाने। परमेश्वराच्या सामर्थ्याला ओळखा। और वो सामर्थ आपके अंदर परमेश्वर डाली है उसको पहचान ले। आणि परमेश्वराने जे सामर्थ्य तुमच्यावर टाकलेले ते ओळखा। कई बार ये सामर्थ को कई लोग खो देते हैं। बऱ्याचदा हे सामर्थ्य बरेचसे लोग गमावतात। जब ये सामर्थ कब मिलती है मालूम है? हे सामर्थ्य केव्हा मिळतं माहितीये का? ये सामर्थ हमारी कमजोरी में मिलती है। आमच्या अशक्तपणामध्ये मैं मिळतं। आपको बताऊंगा कि कैसे वो मिलती है। आणि मी तुम्हाला सांगेन की ते कसं मिळतं। जब हम अशक्त हो जाते हैं, जब हमारी शक्ति टूट जाती है, जब हम शक्तिहीन हो जाते हैं, तब परमेश्वर का बल आकर वहां कार्य करता आणि है। जेव्हा मी अशक्त होतो बलहीन होतो तेव्हा परमेश्वराचं बळ आमच्यावर उतरून येतं। लेकिन उससे पहले पण त्या अगोदर हम इस सामर्थ को खो सकते हैं। आम्ही ते सामर्थ्य कसं गमावू शकतो? समसोन ने इस सामर्थ को खो दिया। समशोनानं ते सामर्थ्य गमावलं। कैसे खोया? कसं गमावलं? समसोन हमेशा दलीला से मुलाकात करने जाता है। कारण की समशोन हा नेहमी दलीलाला भेटायला जायचा। अगर वो वहां दलीला के पास अगर वो भाग जाता तो परमेश्वर का सामर्थ हमेशा उसके ऊपर बना रहता। दलीलापासून जर तो दूर झाला असता तर परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये टिकून राहिला ये असता। हमेशा दलीला से मुलाकात पण करता हा है। नेहमी दलीलाला भेटायला जायचा। इसकी वो लालसा है दलीला से मुलाकात करने की। ही त्याची लालसा आहे की त्यांनी त्या दलीलाला भेटायला जावं। देखिए कि प्रॉब्लम क्या हो रहा है। समस्या काय आहे? उसको मालूम है खुदा का सामर्थ मेरे पास में है। त्याला माहिती आहे की देवाचं सामर्थ्य माझ्यावर आहे। उसको ये भी मालूम है कि खुदा के सामर्थ्य में कैसे विजय लेता हूं, कैसे युद्ध को जीतता आणि हूं। त्याला हेही माहिती देवाच्या सामर्थ्याने मी कसा विजय मिळवतो। लेकिन इसने उस सामर्थ को सहज लिया पण ते सामर्थ्य त्याने अगदी सहज घेतलं। और सामर्थ प्राप्त करने के लिए इसे और खुदा के नजदीक जाना था। उलट त्याला आणखी सामर्थ्य मिळवण्यासाठी आणखी परमेश्वराच्या जवळ जायला हवं लेकिन होतं। ये दलीला के पास जा पण रहा हा है। दलीलाकडे चाललाय। कई बार हमारे जीवन में ऐसा होता है। बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देखील हम असंच परमेश्वर के सामर्थ को ना पाते हुए कहीं दूसरी जगह हम चले जाते हैं। देवाचं सामर्थ्य घेण्याच्या ऐवजी आम्ही कुठेतरी दुसरीकडेच जातो। हम इस दलीला ने इस समसोन को लुभाया ह्या दलीलानं त्या समशोनाला आकर्षित केलं और लुभावने वाली आत्माओं ने उसे अपनी ओर आकर्षित किया। आणि त्याच गोष्टीने त्याला तिच्याकडे आकर्षित केलं। उसने जो लुभावने वाली आत्मा है उससे मुकाबला करना छोड़ दिया। उसकी ओर आकर्षित हो गया। ते आकर्षण करणाऱ्या गोष्टींचा मुकाबला करणं किंवा त्याच्याशी लढणं त्यांनी सोडलं आणि आणखी त्या गोष्टीकडे तो आकर्षित यहाँ झाला। पर उसे क्या करना था? इथे त्याला काय करायला जो हवं होतं? आकर्षित करने वाली जो चीज थी आकर्षित करणाऱ्या ज्या गोष्टी होत्या उससे मुकाबला करना था, त्याला त्याच्यासोबत लढायचं उसे होतं। लड़ना था। लढायचं लेकिन होतं। ये उसकी ओर आकर्षित पण हो हा गया। आणखी तिकडे आकर्षित झाला। और इस दलीला उसको पूछती है कि तेरा बल की ताकत क्या है? आणि मग ती दलीला तिला विचारते तुझं बळ कशात आहे, तुझं सामर्थ्य कशात आहे, तेरे बल में क्या तेरा बल कहां से आता है? आणि तुझं बळ येतं कुठून? और एक दिन उसको वो बता नहीं रहा था। आणि तो तिला सांगत नव्हता। लेकिन दलीला ने उसको इतना प्रेशर किया, इतना दबाव किया कि उसने उसके बल की ताकत को उसने बता दिया। पण दलीलानं त्याला एवढा दबाव टाकला की त्यानं सांगून टाकलं की त्याचं बळ कशात आहे। और उसने उसको बता दिया। आणि त्याने तिला सांगून जब टाकलं। न्याय की किताब 16-17 वचन जब पढ़ोगे जेव्हा शास्त्र याचा 16-17 तुम्ही वाचा तो वहां पर लिखा है त्या ठिकाणी असं लिहिलं उसने बल की ताकत को खोल दिया। त्यानं त्याचं बळाची जी ताकद आहे ते उघड केली। वो यहाँ कहता है तो या मैं ठिकाणी नाजीर हूँ, मी नाजीर आहे, मैं नाजीर हूँ, मी नाजीर आहे। मेरी ताकत जो है माझी जी ताकद वो आहे मेरे बालों में ती है। माझ्या केसांमध्ये अगर आहे। इस बाल को काट दिया जाए आणि जर ते केस कापले मैं एक साधारण सा व्यक्ति बन तर जाऊंगा। मी एक साधारण व्यक्ती उसने बनेन। अपने भेद को खोल दिया। त्याने आपला भेद उघडा केला। और क्या हुआ आणि काय झालं हम जानते हैं। आम्हाला माहित आहे। परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन सांगतं न्याय 16-20 के अंदर शास्त्रे 16-20 उसका मध्ये बल निकल गया त्याचं बळ निघून और वो गेलं जानता भी नहीं था कि उसका बल निकल गया। आणि त्याला माहितही पडलं नाही की त्याचं बळ निघून गेलं।
हमारे जीवन में ऐसी कौन सी बातें हैं आमच्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत जो परमेश्वर के बल को खत्म करती जे है? परमेश्वराचं बळ संपवतात? ऐसी कौन सी बातें हैं अशा कोणत्या गोष्टी जो आहेत परमेश्वर को छोड़कर अपनी और हमें कुछ बातें आकर्षित करती जे हैं? परमेश्वराला सोडून स्वतःकडे काही गोष्टी आम्हाला आकर्षित करतात? शमशोन इतना मजबूत था, आणि हा समशोन इतका मजबूत वो होता दलीला का विरोध कर सकता तो था. त्या दलीलाचा विरोध करू शकत उसने होता. तीन बार उसका विरोध किया, त्याने 3 वेळा तिचा विरोध केला. लेकिन उसके बाद पण त्यानंतर दलीला के सामने उसने हार मान ली. दलीला समोर त्याने हार पत्करली. लुभावने वाले आत्मा ऐसे काम करती हैं, आणि मग मोहात पाडणारे आत्मे असे काम वो करतात. हमें बहकाव में लेकर आते ते हैं, आम्हाला भडकवतात, वो हमें अपनी ओर खींचती ते हैं स्वतःकडे आकर्षित और करतात हमें हमारा बल को खत्म कर देती आणि हैं. आमचं बळ संपवतात. क्यों खत्म करती हैं? का संपवतात? हम कमजोर बन जाएं, की आम्ही अशक्त व्हावं, हमारी ताकत चली जाए, आमची ताकद निघून जावी. क्योंकि उस आत्मा को मालूम है कारण की त्या आत्म्यांना माहित आहे अगर ये सामर्थ्य में खड़े हो जाए, जर हे सामर्थ्यानं उभे अगर राहिले ये इनको ताकत मिल जाए, आणि जर यांना ताकद इनको मिळाली परमेश्वर का अगर बल मिल जाए, आणि जर यांना परमेश्वराचं बळ इनको कोई मिळालं रोक नहीं सकता. तर यांना कुणी थांबू शकत हम नाही. भी रोक नहीं सकते, आम्ही देखील नाही. हम भी रोक नहीं सकते, क्योंकि इनके अंदर परमेश्वर की ताकत है. आम्ही देखील थांबू शकत नाही, इसलिए- कारण याच्यामध्ये परमेश्वराची ताकद आहे. इसलिए आपके अंदर क्या है उसको समझें. आणि म्हणून तुमच्यामध्ये काय आहे ते समजून घ्या. हम हमारी ताकत को कौन खत्म कर रहा है उसको समझें. आमचं ताकद कोण संपवतंय ते आज बहुत सारी लुभावनी चीजें हमें आकर्षित करती आज हैं. बऱ्याचशा मोहात घालणाऱ्या गोष्टी आम्हाला आकर्षित हमें 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 प्रार्थना से, बाइबल वचन से हमें दूर लेकर आम्हाला जाते हैं, प्रार्थनेपासून, देवाच्या वचनापासून दूर खेच, प्रार्थना से दूर लेकर जाते हैं. प्रार्थनेपासून दूर घेऊन हमारा जातात. बल कहाँ है? आमचं बळ कुठे आहे? परमेश्वर के गुप्त स्थान में है. देवाच्या गुप्त स्थानामध्ये. हमारा बल कहाँ है? आमचं बळ कुठे आहे? परमेश्वर के वचन में है. देवाच्या हमारा वचनामध्ये. बल कहाँ है? आमचं बळ कुठे आहे? लोगों की संगति में. लोकांच्या सहभागी. ये हमारा बल है. हे बळ आहे आमचं. हमारा बल कहाँ है? आमचं बळ कुठे आहे? पवित्र आत्मा के सामर्थ्य से. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये. हमें इनकी ओर आकर्षित होना है. आम्हाला इकडे आकर्षित व्हायचं अगर आहे. इनकी ओर आकर्षित होंगे, जर इकडे आकर्षित झालो, प्रतिदिन हमारी शक्ति बढ़ती चली जाएगी. प्रतिदिन आमची शक्ती वाढत जाणार आहे. शायद हम बूढ़े हो जाएंगे, कदाचित आम्ही म्हातारे हो, हमारी शक्ति कमजोर हो जाएगी, आमची शक्ती कमी होईल. लेकिन बाइबल कहता है पण बायबल जो परमेश्वर के संपर्क में रहेगा, देवाच्या संपर्कात राहतील, बूढ़े होने पर भी वो रसभरी टवटवीत रहेंगे, वृद्ध असले तरी ते रसभरीत आणि वो टवटवीत, नया बल प्राप्त करेंगे. ते नवीन शक्ती संपादन बूढ़े करतील. होने पर भी उनके पास में नया बल आएगा. आणि ते वयोवृद्ध असूनही त्यांच्यामध्ये नवीन बळ. शायद हम बूढ़े होने के बाद में हमारा शरीर कांपना शुरू कर दे, कदाचित आमचं वय झाल्यानंतर आमचं शरीर कापायला सुरुवात, हमारे घुटने में दर्द आ जाए, आमच्या गुडघ्यांमध्ये दुखणं येईल, हमारी पीठ में दर्द आ जाए, आमच्या पाठीत दुखेल. लेकिन जो परमेश्वर के संपर्क में पण बना जे रहेगा, देवाच्या संपर्कामध्ये बनून राहतील बुढ़ापे में भी उनकी शक्ति और बढ़ती चली आणि जाएगी. वृद्धपणातही त्यांची शक्ती आणखी वाढत जाईल. जोर से ताली बजाओ, नहीं तो मत बजाओ. बाइबल कहती है बायबल असं सांगतं, शमशोन ने अपने बल को खत्म कर दिया. समशोनानं आपलं स्वतःचं बळ संपवलं. जितने भी यहाँ जवान बैठे हुए हैं, जितके तरुण या ठिकाणी बसलेले आहेत, आप परमेश्वर के लिए महान कार्य करने वाले हैं. तुम्ही परमेश्वरासाठी महान कार्य करणारे आहात. आप खुदा के लिए बड़े बड़े काम करने वाले तुम्ही हैं. देवासाठी मोठमोठी कार्य करणारे इसलिए आहात. परमेश्वर के संपर्क में ज्यादा रहें. आणि म्हणून जास्तीत जास्त देवाच्या संपर्कात ये राहा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड के चक्कर में ना पड़े. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या नादी लागू नका. ये समसोन और एप्पल के नाद में इसमें ना जाएं. आणि सॅमसन आणि ऍपलच्या नादी जास्त लागू नका. उनके पास में ना जाएं. त्यांच्याकडे जाऊ ये नका. लुभाती हैं, कारण हे मोहात ये पाडतात. लुभाती हैं. मोहात पाडतात. आपके प्रार्थना का समय ले लेंगे. तुमच्या प्रार्थनेची वेळ घेईल. आपके बाइबल वचन का समय ले लेंगे. तुमच्या बायबल वाचनाचा वेळ घेईल. सेल ग्रुप का समय ले लेंगे. सेल ग्रुपचा वेळ घेईल. इसलिए अगर आपको बल लेना है तो आपको बहुत सारी चीजों का इनकार करना आणि पड़ेगा. म्हणून जर बळ घ्यायचंय तर बऱ्याचशा गोष्टींचा नकार तुम्हाला जैसे करावा योसेफ ने किया. लागेल. जसं योसेफाने केलं. योसेफ एक जवान था योसेफ एक तरुण होता और पोतीफर की पत्नी उसको लुभाती थी. आणि पोटीपराची जी पत्नी होती ती त्याला मोहात पाडत एक दो दिन नहीं लुभाया, होती. 1-2 दिवस नाही मोहात कई पाडलं. दिन प्रतिदिन उसको लुभाती थी. रोज आणि रोज ती त्याला मोहात पाडायचा प्रयत्न करत क्या होती. लुभाती थी? काय कसं आकर्षित करत एक होती. जवान पुरुष को, एक जवान को ये स्त्री लुभा रही है आणि एका तरुणाला ही स्त्री मोहात पाडत आहे और ये उसको आकर्षित करने सोच रही है. आणि त्याला आकर्षित
आकर्षित करायचा और प्रयत्न ये करत. पोतीफर की पत्नी बहुत स्मार्ट थी, आणि ही पोटिफराची पत्नी सुंदर होती, बहुत सुंदर थी, खूप सुंदर होती. लेकिन इसकी नजर जो है वो यूसुफ के ऊपर गई पण है. तिची नजर त्या योसेफावर और पडली. यूसुफ भी बड़ा सुंदर था, योसेफही सुंदर बड़ा होता रूपमान था, आणि त्या रूपवान और होता. इसका हृदय उसके ओर आकर्षित हुआ. आता हिचं हृदय त्याच्याकडे आकर्षित झालं. उसको रोज लुभा रही है. त्याला रोज आकर्षित सुनिए, करत. ऐका सुनिए, ऐका. ध्यान से सुनिए. लक्षात घ्या. इसको क्या लुभा रही है? काय मोहात पाडत इसको आहे. इसको सीधा ऑफर कर रही है. आणि ती त्याला ऑफर करत आहे. क्या ऑफर कर रही काय है? ऑफर करत मेरे आहे? साथ में आके सो जा, माझ्या सोबत येऊन झोप, मेरे साथ में रहे, माझ्या सोबत राहा, मेरे साथ में रहे. माझ्या सोबत राहा और वो कह रहे मेरे साथ में सो, आणि माझ्या सोबत झोप मेरे साथ में लैंगिक शारीरिक संबंध बना. आणि माझ्या सोबत शारीरिक संबंध कर. 1 या 2 दिन नहीं, 1-2 दिवस नाही, 1-2 दिन नहीं, 1-2 दिवस नाही. कितने कितने दिनों से उसे कह रही है. कितीतरी दिवसापासून त्याला सांगत होते. यूसुफ क्या कर रहा है? युसूफ काय करतो? इनकार कर रहा है, नकार करत आहे. इनकार कर रहा नकार है. करत मैं ये आहे. नहीं कर सकता, मी हे नाही करू मैं ये शकत. नहीं कर सकता, मी हे नाही करू मैं ये शकत. नहीं कर सकता, मी हे नाही करू मैं मेरे परमेश्वर के विरुद्ध मैं ये नहीं कर सकता, मी माझ्या देवाच्या विरुद्ध हे नाही करू मैं नहीं शकत. कर सकता. मी नाही करू शकत. 1-2 दिन नहीं, 1-2 दिवस नाही, प्रतिदिन. रोज. और एक दिन तो ऐसा हुआ, आणि एक दिवस तर असं झालं. उस औरत को मौका मिल गया. त्या स्त्रीला संधी मिळाली. कोई घर में नहीं है, घरात कुणी नाही उस औरत को मौका मिल गया. आणि त्या स्त्रीला संधी मिळाली. उसने यूसुफ को पकड़ लिया तिने योसेफाला पकडलं और यूसुफ को कहा मेरे साथ में सो जा. आणि तिला त्याला म्हणली माझ्यासोबत झोप. लेकिन तब भी यूसुफ ने इनकार किया. पण तरी देखील योसेफाने नकार दिला. बाइबल कहती है बायबल असं अपने सांग, कपड़े छोड़कर भाग गया. तो आपले कपडे सोडून पळून वो गेला. भाग गया, तो पळाला, वो भाग गया, पळाला. वो वहां पे रुका नहीं. तो तिथं थांबलाच नाही. सुनिए, ऐका, 1-2 दिन इनकार करना ठीक है, 1-2 दिवस नकार करणं ठीक आहे, लेकिन जब रोज रोज कोई लुभाता है पण रोज रोज जर कोणी मोहात पाडत आहे उसमें आकर्षित होता ही है व्यक्ती, उसमें आकर्षित होता है. तर तो व्यक्ती आकर्षित होतो. 1-2 दिन नहीं बोलेगा. 1-2 दिवस नाही म्हणेल. अगर महीने भर 2 महीने 3 महीने अगर उसको ऑफर आती है तो आदमी का ऑटोमेटिक उसकी ओर आकर्षित होता आणि है. 1 महिना 2 महिना जर ऑफर येते तर तो तिच्याकडे आकर्षित होऊ शकतो. सुनिए, ऐका, यूसुफ भाग गया. योसेफ पळाला. भागने के लिए भी ईश्वर की शक्ति चाहिए. पळण्यासाठी देखील परमेश्वराची शक्ती हवी आहे. ऐसे मोह में गिरने के लिए भी शारीरिक संबंध दूसरे से नहीं बनाने के लिए भी परमेश्वर का बल चाहिए भागने के लिए. आणि अशा परिस्थितीमधून पळ काढण्यासाठी देवाचं बळ हवं आहे. खुदा की शक्ति चाहिए. देवाची शक्ती हवी आहे. और जो यूसुफ के पास में ती थी योसेफाकडे होती. उसने अपने बल को सलामत रखा. त्याने स्वतःचं बळ राखून ठेवलं. सुनिए, ऐका, उसको मालूम था त्याला माहित होतं मेरे ना करने से मेरा परिणाम क्या होगा. मी नाही म्हटलो तर त्याचा परिणाम काय उसको होणार. मालूम था, त्याला माहित होतं, लेकिन फिर भी उस परिणाम को भोगने के लिए वो तैयार हुआ. पण त्या परिणामाला भोगण्याकरता तो तयार झाला. क्यों? का? क्योंकि वो परमेश्वर के बल को खोना नहीं चाहता. कारण देवाचं बळ तो गमावू इच्छित नव्हता. खुदा की ताकत वो खोना नहीं चाहता था. देवाची ताकद तो गमावू इच्छित नव्हता. कितनी बार परमेश्वर की ताकत को, परमेश्वर के बल को इस दुनिया की चीजों के आकर्षित होने की वजह से कई अभिषिक्त लोगों ने बल को खो आणि दिया. कितीतरी अभिषिक्त लोकांनी या जगातल्या मोहामध्ये पडून देवाचं बळ, त्याचं सामर्थ्य ते गमावून बसले. परमेश्वर की सामर्थ, परमेश्वर की ताकत, परमेश्वर का बल हमें गिरने से बचाता है, परमेश्वराचं सामर्थ्य, त्याची ताकद आम्हाला पडण्यापासून राखून हमें ठेवतं, टूटने से बचाता है. आम्हाला तुटण्यापासून वाचवतं. इसलिए मैं आज आपसे कहना आणि चाहूंगा, म्हणून मला सांगू दे, रोज परमेश्वर की ताकत मांगे, रोज तुम्ही देवाची ताकद मागा, रोज परमेश्वर का बल मांगे रोज त्याचं बळ मागा. कि परमेश्वर तेरी ताकत मुझे दे कि जिससे मैं अपने जीवन को बचा के रख सकूं. परमेश्वरा तुझी ताकद मला दे की मी माझं जीवन राखू शकेन. एक समसोन था एक समशोन होता जिसने अपने बल को खो दिया. ज्यानं आपलं बळ मुकला. एक योसेफ था एक योसेफ जिसने होता अपने बल को संभाल के ज्यानं रखा. आपलं बळ राखून ठेवलं. कौन हमें आज आकर्षित कर रही है परमेश्वर के बल को खत्म करने के आज लिए? देवाचं बळ संपवण्यासाठी अशी कोणती गोष्ट आहे जी आम्हाला आकर्षित करते? हमारी ताकत जब हमारी ताकत खत्म हो जाती है, जब हम कमजोर पड़ जाते हैं, तब परमेश्वर की ताकत हमें उठाकर हमें आगे बढ़ाती जेव्हा है. आमची ताकद संपते, आम्ही अशक्त होतो, त्यावेळेस देवाचं बळ आम्हाला ताकद देऊन उभं सुनिए, करतं. जब योसेफ को वहां पकड़ा होगा, आता जेव्हा योसेफाला तिथं पकडलं असेल, घर में कोई नहीं है, घरात कुणी नाहीये, उसको पकड़ा है, त्याला पकडलेला आहे, फिर भी योसेफ वहां से भागता है. तरी देखील योसेफ तिथून पळ काढतो. अगर वो चाहता तो कमजोर बन सकता था, आणि तो त्या ठिकाणी अशक्त होऊ शकत होता, क्योंकि वो मनुष्य था.
कारण की तो मनुष्य होता, शरीर था, शरीर वो होता, कमजोर हो सकता था, तो कमकुवत होऊ शकत होता. लेकिन उस कमजोरी में उसने परमेश्वर की ताकत को मांगा होगा, इसलिए उसे वहां से वो भागा. पण त्या अशक्तपणामध्ये कदाचित त्याने परमेश्वराची शक्ती मागितली असेल आणि म्हणून तो तिथून पळू शकला. इसलिए मैं आपसे कहता हूं, आणि म्हणून मला सांगू दे, बाइबल कहती है बायबल असं सांगतो, हम व्याभिचार के पाप से भागे, आम्ही व्याभिचारापासून दूर पळावं, वहां पे रुकना नहीं. तिथं थांबायचं बाइबल नाही. कहती है उस जगह पे रुकना नहीं, बायबल सांगते तिथं थांबू नका, भाग जाना. पळून जा. भागना ये कमजोरी नहीं है, पण ही अशक्तपणा नाहीये, भागना उस समय भागना ये परमेश्वर की सामर्थ है. तर त्या वेळेला पळ तिथून काढणं हे देवाचं सामर्थ्य आहे. कई लोग कहते हैं नहीं अपने पास बहुत ताकत है, बहुत बल है, हम इसको जीत लेंगे. नाही नाही, काही लोक म्हणतात आमच्याकडे खूप ताकद आहे, खूप बळ आहे, आम्ही याच्यावर विजय मिळू, हम मोह में नहीं फंसेंगे. आम्ही काय मोहात पडणार. मैं आपसे कहना चाहता मला हूं, सांगू दे, ऐसा गैर समझ करना मत. असा गैरसमज असू देऊ नका. हमने बड़े बड़े चीजों को देखा है, आम्ही मोठमोठ्या गोष्टी पाहिल्या, छोटे से उम्र में बड़ी बड़ी चीजें देखी है. खूप लहान वयापासून मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिल्यात. कभी रुकना नहीं ऐसी जगह. अशा ठिकाणी थांबूच नका. पड़ोसी को बोलना भाग जाओ, पड़ोसी को बोलना भाग जाओ, भाग जाओ. हाँ, रुकोगे, थांबाल, रुकोगे थांबाल, और आकर्षित बातें आएंगी, आणखी आकर्षित करणाऱ्या गोष्टी येतील, और मोहित करने वाली चीजें आएंगी. आणखी मोहात पाडणाऱ्या गोष्टी येतील. कई बार संभलना इन बातों से. अगर आपको कोई बोलता है आपका शर्ट बहुत अच्छा है, अगर लेडीज ने बोला, किसी लेडीज ने बोला, तो सावधान रहना, आणि जर एखाद्या स्त्रीने म्हटलं की तुमचं शर्ट फार छान आहे, तर जरा सांभाळा, थोड़ा संभालना. थोडं सांभाळा. अगर किसी जेंट्स ने आपको बोला आपकी साड़ी बहुत अच्छी लग रही है, तो संभाल देना. आणि कुणी पुरुषाने सांगितलं तुमची साडी छान दिसते, तर थोडं सांभाळा. आपके पति ने बोला ठीक है, तुमच्या पतीने बोललं ठीक आहे, आपके भाई ने बोला ठीक है, तुमच्या भावानं बोललं ठीक आहे, तीसरे व्यक्ति ने नहीं बोलना चाहिए. तिसऱ्या व्यक्तीने बोलायला नको, थोड़ा संभालना. थोडं सांभाळा. उस व्यक्ति के पास में कभी भी जाना मत. त्या व्यक्तीकडे कधीच जाऊ नका. अगर गए तो अपनी पत्नी को लेके जाना, ये मेरी पत्नी है, आणि अब बोलो. आणि गेले तर आपल्या पत्नीला घेऊन जा आणि आता म्हणा, सांगा, हाँ, संभालना. सांभाळा. अगर किसने बोला आपकी साड़ी बहुत अच्छी दिख रही है, तो थोड़ा वहां से भाग जाना. आणि म्हणून कुणी म्हटलं साडी तुमची फार छान आहे, तर तिथून थोडं लांब व्हा. अगर आपका बोला आपका टी शर्ट बड़ा अच्छा है, तो भाग जाना. आणि तुम्हाला सांगितलं कोणी टी शर्ट छान आहे, तर तिथून पळा. आपकी मुस्कुराहट बहुत अच्छी है सतीश भाई, आणि सध्या जर तुमची हास्य फार छान आहे, वहां से भाग जाना. तिथून पळा. ये आदमी को समझता है कौन से इंटेंशन से बोल रहा है. आणि व्यक्ती समोरच्याला कळतं की कोणत्या भावनेनं तो बोलत आहे. कई लोग उसमें जाके बार बार फंस जाते हैं. अच्छा आणि- लगता है उनको, आज 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 पण काहीतरी ऐकायला मिळेल, बोला ना. कान आतुर रहते हैं सुनने के लिए. फिर हर 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 हफ्ते अलग अलग शर्ट के कलर पहन के आएंगे, मग प्रत्येक आठवड्यात नवीन नवीन शर्ट कलरचे घालून और येतात. वहीं पे घूमेंगे आजू बाजू, आणि जो तिथंच आजूबाजूला फिराल, मंडराते रहेंगे वहां पे. तिथंच फिरत राहाल. संभालना. सांभाळा. एक समसोन फंस गया, एक समशोन फसला, जिसके अंदर परमेश्वर ने इतना बल डाला था. ज्याच्यामध्ये परमेश्वराने आपलं बळ टाकलं एक होतं. योसेफ भाग खड़ा हुआ, एक योसेफ तिथून पळाला, इसलिए परमेश्वर ने उसको पूरे राज्य का मंत्री आणि ठहराया. म्हणून परमेश्वराने त्याला अख्ख्या राज्याचा मंत्री बनवलं. परमेश्वर ने ये बल, मैं बताऊंगा कि ये बल किस लिए दिया है, आणि परमेश्वराने हे बळ कशासाठी दिले मी सांगेन. लेकिन मैं आपसे कहना चाहता पण हूँ, मला सांगू दे, ये सामर्थ जो हमें प्रभु ने दिया है, हे जे सामर्थ्य प्रभूने आम्हाला आज दिलेलं आहे, ये गाड़ी मांगने के लिए नहीं है, ही गाडी मागण्यासाठी नाही, ये शादी करवाने के लिए नहीं है, लग्न करण्यासाठी नाही, ये घर दिलाने के लिए नहीं है, घर मिळवण्यासाठी ये नाही, कर्ज से बाहर निकालने के लिए नहीं है, कर्जातून बाहेर काढण्यासाठी मुझे नाही, नौकरी दे, मुझे छोकरी दे, उसके लिए नहीं है. मला नोकरी दे, मला पोरगी दे म्हणून नाही. ये सामर्थ इसलिए है, हे सामर्थ्य यासाठी आहे, जब हम कमजोर पड़ते जेव्हा हैं, आम्ही अशक्त होतो, जब हम कमजोर पड़ते जेव्हा हैं, आम्ही अशक्त जब हमारी होतो, ताकत खत्म हो जेव्हा जाती आमची है, ताकद संपते, तब खुदा बाप इस सामर्थ के द्वारा, इस बल के द्वारा में बाहर तेव्हा निकालता है. परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या बळाने आम्हाला त्यातून बाहेर काढतो. तब खुदा में बाहर निकालता है. ते परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर काढतो. इसलिए पौलुस कहता है, आणि म्हणून पाऊल इतना म्हणतो, बड़ा परमेश्वर का दास, इतका मोठा परमेश्वराचा दास, उसने अगर रुमाल भी हाथ, अगर उसका हाथ रुमाल पे भी लग जाए और वो रुमाल किसी व्यक्ति पर अगर गिर जाए, तो बाइबल कहती है उसके अगर दुष्ट आत्मा लगी हो तो वो भाग जाती थी, अगर वो बीमार रहता था तो वो ठीक हो जाता था. आणि असा तो व्यक्ती ज्याचा हातातला रुमाल जर कुणावर पडला तर तो रोगी बरा होत असे, असा सामर्थ्यवान व्यक्ती, ऐसा परमेश्वर का महान दास. असा देवाचा महान दास. बाइबल कहती है बायबल सांग, इसके अंदर एक कांटा चुभाया गया,
त्याला एक काटा टोचला. उसको उसको शैतान उसको ठोसा मारता था. सैतान त्याला बुक्की मारत उसने होता. 3 बार प्रार्थना किया. त्याने 3 वेळा प्रार्थना प्रभु केली. ने नहीं सुना. प्रभूने नाही और ऐकलं. प्रभु ने उस समय कहा, आणि प्रभू त्यावेळेस त्याला म्हणाला, मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है. माझी कृपा तुला पुरेशी आहे. मेरी सामर्थ, मेरी ताकत, माझा सामर्थ्य, मेरी ताकत माझी ताकद निर्बलता में सिद्ध होती है. निर्बलतेमध्ये सिद्ध होते, कमजोरी में सिद्ध होती है. अशक्तपणामध्ये सिद्ध होते. दूसरा करंती 12:7-10 वचन में लिखा है. 2 कोरिन्थी 12:7-10 मध्ये लिहिलं. वहां पे लिखा है, तिथं असं लिहिलं, मेरी सामर्थ माझं सामर्थ्य निर्बलता में, निर्बलतेमध्ये, कमजोरी में अशक्तपणात सिद्ध होती है. सिद्ध होते. सुनिए, ऐका, आपको मुझे बल क्यों दिया? तुम्हाला ना मला बल का दिलंय? क्यों दिया ताकत? का ताकद क्यों दिली? परमेश्वर की ताकत, परमेश्वर की सामर्थ हमें मिला है? का परमेश्वराची ताकद, त्याचं सामर्थ्य आम्हाला मिळालंय? जब हम कमजोर होते हैं, जेव्हा आम्ही अशक्त होतो, जब हमारी ताकत कम गिरती है, जेव्हा आम्ही दुर्बल होतो, ताकद कमी पडते, तब परमेश्वर की ताकत आकर तेव्हा परमेश्वराची ताकद येऊन उस काम को सिद्ध करती है. उस काम को सिद्ध करती है, आणि परिपूर्ण. ते तुम्हाला सिद्ध करते. इसके लिए वो ताकत दी गई है, आणि म्हणून ती ताकद दिली आहे, इसलिए वो सामर्थ दिया. म्हणून ते सामर्थ्य दिलंय. इसलिए पौलुस कहते हैं 10 वचन में, आणि म्हणून 10व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, वो कौन सी जगह पे वो बलवान है? कोणत्या ठिकाणी तो बलवान आहे? 10 वचन इस प्रकार कहता है, 10वं वचन असं सांगतं, जब मैं मसीह के लिए निर्बलताएं जब मेरे जीवन में आती हैं. जेव्हा मसीह करता, ख्रिस्ता करता माझ्या जीवनामध्ये निर्बलता येते. निर्बलता का मतलब है निर्बलता याचा अर्थ कमजोर. कमजोरी. सब मिलकर बोलेंगे कमजोर. जोर से बोलो कमजोर. जोर से बोलो कमजोर. कमजोर का मतलब क्या है? जिसके अंदर ताकत नहीं है. कमजोरीच्या ज्याच्यामध्ये ताकद नाही. बाइबल कहती है, बायबल सांगतं, पौलुस कहता है, पाऊल म्हणतो, जब मैं निर्बल होता हूं जेव्हा मी दुर्बळ होतो, तब परमेश्वर का बल मेरे अंदर आता तेव्हा है. परमेश्वराचं बळ माझ्यामध्ये येतं. क्यों? का? मेरी कमजोरी में वो मेरी ताकत बने. कारण माझ्या निर्बलतेमध्ये माझी ताकद बनण्याकरता. जब आप कमजोर हो जाए, जेव्हा तुम्ही अशक्त व्हाल, ध्यान रखें, लक्षात घ्या, खुदा का बल आपके लिए तैयार है. देवाचं बळ तुमच्यासाठी तयार आहे. यहाँ वहां ना भागे, इकडे तिकडे पळू नका, रोए मत. रडू नका. आपके लिए एक ताकत रखा हुआ है. तुमच्यासाठी ताकद ठेवलेली जब वो आहे. निर्बल होता है जेव्हा आम्ही निर्बल होतो, तब वो ताकत बनता है. तेव्हा तो आमची ताकद और बनतो. और पौलुस के आगे कहता है, आणि पाऊल त्याच्या पुढे म्हणतो, जब मेरी निंदाएं होती हैं. जेव्हा माझ्या निंदा होतात. निंदा का मतलब क्या है? निंदा म्हणजे काय? जब दोष लगाया जाता तर है. दोष लावले बहुत जातात. बार लोगों के ऊपर दोष लगाने के बाद में लोग टूट जाते हैं. बऱ्याचदा लोकांवर दोषारोप झाले की ते तुटतात. जब अपने खुद के लोग जब हमें बोलते हैं, जेव्हा आपले स्वतःचे लोक आम्हाला जब बोलतात, उंगलियां उठाते हैं, जेव्हा आमच्यावर बोट तो उचलतात, आदमी टूट जाता है तेव्हा व्यक्ती पडतो और कुछ करने की इच्छा नहीं होती, आणि काहीच करायची इच्छा कहीं होत भी नाही. चलने की इच्छा नहीं होती, कुठंच जाण्याची इच्छा होत ताकत नाही. खत्म हो जाती है. ताकद संपते. पौलुस यहाँ कहता पाऊल है, म्हणतो, जब मेरी निंदाएं होती जेव्हा हैं, माझ्या निंदा होतात, तब मैं बलवान तेव्हा होता मी हूं. बलवान होतो. इसलिए ये सामर्थ्य जो है गाड़ी लेने के लिए, छोकरी लेने के लिए, नौकरी लेने के लिए नहीं है. आणि म्हणून हे जे सामर्थ्य आहे ते गाडी आणि नोकरी आणि पोरगी मिळवण्यासाठी नाही. ये परमेश्वर ने कहा वो सब तेरे लिए इस संसार में मैंने दे दिया है. आणि परमेश्वरने हे सर्व तुझ्यासाठी मी या जगामध्ये देऊन टाकलंय. ये ताकत उसके लिए नहीं ही है. ताकद त्याच्यासाठी नाही. ये सामर्थ्य उसके लिए है हे सामर्थ्य त्या करता जब हम निर्बल होते हैं, जेव्हा तू निर्बल होतो, जब हमारी निंदाएं होती हैं. जेव्हा आमच्या निंदा और होतात. बाइबल कहती है, जब मैं गरीब होता हूँ, दरिद्र होता हूँ, आणि बायबल असं सांगतं, जेव्हा मी गरीब होतो तब मैं बलवान बनता तेव्हा हूँ. मी बलवान होतो. इसलिए कई बार हमारे जीवन के अंदर ऐसे फेस पे जाना पड़ता है जब हमारे पैसा नहीं रहता. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा कधीतरी अशा स्तरामधून जावं लागतं ज्यावेळेस आमच्याकडे पैसा उरत नाही. और बहुत ऐसा लगता है कि ऐसा लगता है सब कुछ चला गया है. आणि मग असं वाटतं की आता सर्व काही आपकी संपलंय. नौकरी चली गई, आपके पास पैसा नहीं है खर्च करने के आणि लिए. तुमची नोकरी गेली, तुमच्याकडे आता पैसा उरलेला आप नाही. चिंता ना करें. तुम्ही काळजी करू नका. आपको ऐसा लग रहा है कि आप गरीब हैं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मी गरीब झालो. लोग सहानुभूति दिखाने के लिए आते हैं कि यार आपके पास काम नहीं है, आपके पास पैसा नहीं होगा, सहानुभूति दिखाते हैं. आणि लोक येऊन तुम्हाला सहानुभूती दाखवतात की अरे तुमच्याकडे तर पैसे नाहीयेत, काम नाहीये. लेकिन जो परमेश्वर भरोसा करता पण है जे परमेश्वरावर भरोसा और ठेवतो, जिसका बल परमेश्वर है, ज्याचं बळ परमेश्वर आहे, वो गरीबी में भी अपनी अमीरी को दिखा के आगे तेव्हा जा रहा है. गरिबीमध्ये देखील तो आपली श्रीमंती दाखवेल. क्योंकि परमेश्वर उसको गरीब नहीं बनाता है, पण परमेश्वर त्याला गरीब नाही बनवत. क्योंकि परमेश्वर उसका बल है. कारण परमेश्वर त्याचं बळ वो आहे. गरीबी में भी परमेश्वर उसको बलवान कर रहा है. आणि गरिबीमध्ये देखील परमेश्वर त्याला बलवान करत वो आहे. कहते हैं, मैं संकटों में, मैं उपद्रव में, झगड़ों में जब होते हैं तब मैं प्रसन्न होता हूँ. आणि संकटामध्ये असताल तुम्ही कुठल्याही समस्येमध्ये असेल तेव्हा परमेश्वर म्हणतो की मी त्याला प्रसन्न है. परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल. अब 10 वचन अगर पढ़ोगे ना आप, 10व्या वचनामध्ये जर वाचलं तो सुनिए,
तर ऐका, हम कब प्रसन्न होते हैं? आम्ही केव्हा प्रसन्न होतो? जब अच्छी नौकरी लग जाए। जेव्हा चांगली नोकरी हम लागते. प्रसन्न खुश कब होते हैं? आम्ही खुश केव्हा जब होतो? हमारा बच्चा अच्छे मार्क से पास हो जाता है। जेव्हा आमचं मूल चांगल्या मार्काने पास हम होतो. खुश कब होते हैं? आम्ही केव्हा खुश होतो? जब हम बीमारी से हम चंगे हो जाते हैं। जेव्हा आम्ही आजारातून बरे होतो एक अच्छी डील हमारे जीवन में हो जाती है। आणि चांगली डील होते, अच्छी नौकरी अगर हमें मिल जाए चांगली नोकरी मिळते, तब हम खुश रहते हैं। तेव्हा आम्ही खुश असतो. लेकिन यहाँ पौलुस कहता है, पण पाऊल असं मैं म्हणतो, कब खुश होता हूँ मालूम? मी केव्हा खुश होतो? जब मैं कमजोर होता हूँ। जेव्हा मी कमकुवत होतो, अशक्त मैं होतो. खुश कब होता हूँ? मी केव्हा खुश होतो? जब मैं गरीब होता हूँ। जेव्हा मी गरीब मैं असतो. खुश कब होता हूँ? मी केव्हा खुश होतो? जब मेरे जीवन के निंदाएं होती जेव्हा हैं। माझ्या जीवनावर निंदा मैं होतात. खुश कब होता मी हूँ? केव्हा खुश जब होतो? बहुत सारे बिना बिना मतलब के फालतू के झगड़े मेरे जीवन में आते जेव्हा हैं, फालतूच्या भांडणं माझ्या जीवनात तब मैं येतात, खुश होता हूँ। तेव्हा मी खुश होतो. अगर हमारे जीवन में ये आ जाए तो कितने लोग खुश रहेंगे? आता आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आल्या तर किती लोक खुश होतील? वो खुश क्यों है? हा खुश काय आहे? वो क्यों है मालूम है? का माहितीये का? वो ये कह रहा है, तो असं इन म्हणतो, सब चीजों में जो मुझे निर्बल बनाती है, या जो मुझे सर्व निर्बल गोष्टी- बन मैं इनके पास में नहीं देखता हूँ, मेरा खुदा जो मुझे बल देता, जो बलवान करता हूँ, इसलिए मैं खुश हूँ। आणि या सर्व गोष्टी होत असताना, मला निर्बल करत असताना मी खुश या करता होतो, कारण देवाचं बळ मला प्राप्त होतं. परमेश्वर का बल मिलता है। देवाचं बळ मला मिळतं. यह है खुदा की ताकत, ही देवाची ताकद आहे, सामर्थ है। त्याचं सामर्थ्य आहे. कब कब कमजोरी में, बोलो कमजोरी में खुदा की ताकत दिखती है। कमजोरी में खुदा की ताकद. लेकिन ताकत का अनुभव लिया है कि नहीं कभी आपने? त्या ताकदीचा अनुभव तुम्ही घेतला की नाही कधी? अरे छोटी सी प्रार्थना का उत्तर नहीं मिला तो मुंह लटक जाता है। आता छोट्याशा प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तर आमचं तोंड पडतं हम दूसरा मार्ग अपनाते हैं। आणि मग दुसऱ्या मार्गाकडे जातो. लेकिन पौलुस कहता है, पण पाऊल म्हणतो, कितनी सारी चीजें उसके जीवन में, निंदाएं हैं, झगड़े हैं, संकट है, निर्बलता है, गरीबी है, फिर भी बोलता है मैं खुदा में प्रसन्न हूं। आणि कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, निर्बलता आहे, निंदा आहे, अशक्तपणा आहे, तरी तो काय म्हणतो की मी परमेश्वरामध्ये मी खुश खुश हूं। आहे. क्यों? का? क्योंकि उस खुदा मेरा बल है। कारण की परमेश्वर माझं बळ आहे. इन चीजों में खुदा मेरा बल है। या सर्व गोष्टी असताना परमेश्वर माझं बळ आहे. आप देखना चाहते हैं आपकी कमजोरी में खुदा का बल, तुम्हाला तुमच्या अशक्तपणामध्ये देवाचं बळ पाहायचंय का? खुदा की ताकत देखना है? देवाची ताकद पाहायची उस का? काना नगर में उस विवाह में पूछिए आप, त्या काना नगरातील त्या विवाहामध्ये आपण बघूया क्या हुआ? काय झालं होतं. खत्म हो गया सब सगळं द्राक्षरस। संपलं होतं. और द्राक्षरस की कमी के कारण वहां लज्जित होना पड़ता आणि था। द्राक्षरसाची कमतरतेमुळे त्या ठिकाणी लज्जित व्हायला लागणार होतं. अगर मनुष्य अपनी ताकत लगाता पंडित दादा, जर मनुष्याने आपली ताकद लावली असती द्राक्षरस मंगाने के लिए, द्राक्षरस तो मागवण्यासाठी, कितने घंटे में आ सकता था? तर किती तासात येऊ शकला असता. उसके नगर का द्राक्षरस सब उसने ले लिया त्या नगरामध्ये होता नव्हता तेवढा द्राक्षरस त्यांनी विकत घेतला और सबने पी के खत्म भी कर आणि दिया। सगळ्यांनी पिऊन संपवला अगर अभी देखील. नया ऑर्डर देना चाहते तो कितने मिनट में आ जाएगा? तभी तो ये नहीं था, क्या बोलते उसको, जोमेटो वगैरह कुछ नहीं था। अगर होता भी तो कितने घंटे में आता? आणि जर परत नवीन मागवायचं तर त्याला किती तास लागले असते. मनुष्य की ताकत से। मनुष्याच्या ताकदीने. कॉलविन दादा अगर उस जमाने में होते और वो बहुत उनको पता चलता कि द्राक्ष खत्म हो गया, वो भागते। आणि जर तिथे कोलविंदादी असले असते आणि त्यांना कळालं असतं की ते संपले तर ते पळाले असते, तो कितना घंटा लग जाता था? आणि मग त्यांना परत यायला किती तास लागले असते. तब तक लोगों का खाना भी खत्म हो जाता तोपर्यंत लोकांची जेवणही झाली असती. और लोग क्या बोलते मालूम? आणि लोक काय बोलले असते, कैसा शादी है? कसं लग्न आहे. ऐसा रहता क्या किधर द्राक्ष खत्म हो गया, हमको पीना था लेकिन खत्म हो गया। असं कुठं असतं का ते आम्हाला प्यायचं होतं आणि संपलं. और चलते चलते क्या बात करते थे? आणि चालता चालता काय बोलले असते, काय असं लग्न कधी बघितलं का, सब खत्म हो गया वहां पे। आणि असं काय लग्न आहे कधी बघितलं का, असं सगळं संपलं. आप देखिए अच्छी बातें याद नहीं रहती, लेकिन जो कमजोरी वाली बातें है ना, जिंदगी भर याद आणि रहती। चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाही, पण ज्या अशक्तपणाच्या ज्या गोष्टी आहेत ते जीवनभर लक्षात राहतात. अगर समझो हमारी शादी में बिरयानी खत्म हो गई आता आमच्या लग्नामध्ये बिर्याणी संपली और कुछ लोगों को खाना नहीं मिला आणि काही लोकांना जेवण नाही और मिळालं वो बेचारे वैसे ही चले गए। आणि ते तसेच गेले. हमें मिलने तो आए, लेकिन मुस्कुराहट बड़ी अच्छी थी, आणि आम्हाला भेटायला तर आले पण फार छान हसत होते. लेकिन जब भी वो हमको देखते पण जेव्हा कधी आम्हाला पाहतात तो याद रखते, तेव्हा लक्षात ठेवतात इनकी शादी में खाना नहीं मिला, ह्यांच्या लग्नात जेवण नाही मिळालं, इनकी शादी में खाना नहीं मिला। ह्यांच्या लग्नात जेवण नाही मिळालं. आप देखिए वो नवरा नवरी जो रहते हैं, पति पत्नी जो बनने जा रहे हैं, उनकी याद कोई नहीं निकालेगा, आता जे नवीन जे वधू आणि वर आहे त्यांचं कुणी आठवण करणार लेकिन नाही. बिरयानी की याद जरूर पण निकालेगा। बिर्याणीची आठवण नक्की और करणार. वो बिरयानी क्या था यार उसकी शादी के अंदर, वैसे ऑर्डर देना अपनी शादी में। आणि त्या लग्नात काय बिर्याणी होती तशीच आपल्याला पाहिजे लग्नात. हाँ, बिरयानी याद रह जाती, बिर्याणी लक्षात राहते. और जो शादी में खत्म हो वो याद रह जाता जे लग्नामध्ये संपलंय ते बरोबर लक्षात राहत. जिंदगी भर।
जीवनभर. अब कुछ लोग वहां पे रहेंगे ऐसे, क्या यार शादी में तो गए थे लेकिन अच्छा सबने पी लिया, लेकिन हमारे टाइम पे तो खत्म हो गया, ये कैसी शादी था? आणि मग तिथेही म्हटलं असतील की कसं लग्न आहे आमच्या आधीच्यांना तर मिळालं, आम्ही गेलो तर ना काहीच नाही और मिळालं. वहां पे उनकी कमतरता में, उस शादी में जो कमजोरी थी, उनका बल यीशु बन गया. आता त्या लग्नामध्ये जी कमतरता होती त्याचं बळ येशू ख्रिस्त उनकी झाला ताकत यीशु बन गया. आणि त्यांची ताकद येशू बनला. कब बना? केव्हा बनला? उसकी माँ ने बोला जो यीशु बोलेगा वो कर लेना. कारण त्याची आई म्हटली जो येशू सांगेल तेच करा. यही वो ताकत है, हीच ती ताकद आहे. यही वो सामर्थ है हेच ते सामर्थ्य जो आहे. पानी को बदलने का भी सामर्थ जे रखता है. पाण्याचा द्राक्षरस करण्याचं सामर्थ्य ठेवतं. तुमको 3-4 घंटा लगेगा, ना तुम्हाला 3-4 तास लेकिन लागतील. के शब्दों में वो ताकत है जिसने पूरी दुनिया को बनाया, तो ये पानी का द्राक्षरस भी कई क्षणों में बना आणि सकता याच्या है. शब्दात एवढी ताकद आहे ज्यांनी सृष्टी निर्माण केली, तर ह्या पाण्याचं द्राक्षरस होणं काय अवघड आहे. कई क्षण के अंदर, कई मिनट के अंदर उसने पानी का द्राक्षरस बना आणि दिया. एका क्षणामध्ये त्या पाण्याचा द्राक्षरस झाला. वो हमारी ताकत है. तो आमची ताकद आहे. आपकी कमजोरी क्या है आज? तुमची कमतरता आज काय आहे? कई बार कमजोरी, हमारी कमजोरी की वजह से हम आगे नहीं बढ़ पाते. बऱ्याचदा आमच्या कमतरतेमुळे आम्ही पुढे जाऊ शकत नाही. लेकिन मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, हमारी कमजोरी में हमारी बल, हमारी ताकत यीशु है. आमच्या कमतरतेमध्ये आमचं बळ, आमची ताकद येशू ख्रिस्त इसलिए आहे. उसने अपनी कमजोरी में यीशु को बुलाए. आणि म्हणून आपल्या कमतरतेमध्ये येशू ख्रिस्ताला बोलवा. रोए मत, रडू नका, रोए मत, रडू नका, जावा ना भागे. इकडे तिकडे पळू नका. आपकी ताकत आपके अंदर है. तुमची ताकद तुमच्या आतमध्ये आहे, जो मेरे अंदर है जो माझ्यामध्ये आहे. उसमें सब कुछ कर सकता हूँ. त्याच्यामध्ये मी सर्व काही करू शकतो, सब कुछ कर सकता हूँ. सर्व काही करू इसलिए शकतो. बाइबल कहती है आणि म्हणून बायबल ना सांगते, तो बल से ना शक्ति से, पर तेरी आत्मा के द्वारा सब कुछ कार्य सिद्धि जाएगा. बलाने नाही, पराक्रमाने नाही, पण तुझ्या सामर्थ्याने मी सर्व काही करू शकतो, सब कुछ कर सकता हूँ. सर्व काही करू शकत. आमीन. आमेन. ये है खुदा की ताकत. ही देवाची ताकद और आहे. ये कहाँ पर है ताकत? आणि ही ताकद कुठे आहे? आपके अंदर, तुमच्या आतमध्ये, आपके अंदर. तुमच्या आतमध्ये. बोले मेरे अंदर सामर्थ है. मेरे अंदर सामर्थ्य. इस सामर्थ को क्या करना है? हे सामर्थ्य काय करतं? संभालना है. ते आम्हाला इस सांभाळायचं. ताकत को संभालना है. ही ताकद सांभाळायची. अब ये ताकत कहाँ से मिलती है? आता ही ताकद कुठून मिळते? 2-3 पॉइंट करके मैं खत्म करता हूँ. 2-3 पॉइंट सांगून संपवतो. ये सामर्थ कहाँ पर है? हे सामर्थ्य कुठे कुछ आहे? लोग ताकत पाने के लिए अपने शरीर में और ताकद आ जाए जिम लगा लेते हैं. काही लोक ताकद मिळवण्यासाठी जिमला जातात, कुछ लोग रनिंग वगैरह करते हैं. काही लोक धावतात, कुछ लोग पता नहीं कुछ अलग अलग एक्सरसाइज करते रहते आणि हैं. काही व्यायाम करतात. क्यों? का? ताकत मिले. ताकद इस मिळावी. शरीर के अंदर ताकत मिले. शरीरामध्ये ताकद. तो हमारी आत्मा में भी प्रभु का सामर्थ्य लेने के लिए, ताकत लेने के लिए कुछ करना पड़ेगा. आणि म्हणून आपल्या आत्म्यामध्ये देखील देवाचं सामर्थ्य मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. पहली बात, पहिली गोष्ट, प्रभु का सामर्थ्य चाहिए, देवाचं सामर्थ्य हवंय, खुदा की ताकत चाहिए. देवाची ताकद तो पाहिजे. पहली सामर्थ खुदा के वचन के, बाइबल के द्वारा मिलती है. तर पहिलं सामर्थ्य कुठून मिळत असेल तर देवाच्या वचनांच्या द्वारे. इफिसी 6:10 कहता है इफिसी 6:10 सांगतो, प्रभु में और उसकी शक्ति में बलवान बनो. प्रभूमध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये बलवान व्हा. कैसे बलवान बनेंगे? कसं बलवान होणार? बाइबल के वचन के द्वारा. बायबलच्या वचनांच्या द्वारे. परमेश्वर का वचन शक्ति और सामर्थ्य देता है. परमेश्वराचं वचन शक्ती आणि सामर्थ्य देतं. इब्री 4:12 कहता है इब्री 4:12 सांग, परमेश्वर का वचन जीवित है. परमेश्वराचं वचन जिवंत आहे, जीवित है, जिवंत आहे, दुधारी तलवार है. दुधारी तलवार आहे. वो आत्मा जीव को गाट गाट को गुदे गुदे को वो आर पार छेद देती आणि है. आत्मा जीव याला आर पार छेदून इसका जातं. मतलब क्या है? याचा अर्थ उसके काय? अंदर सामर्थ्य है. त्याच्यामध्ये सामर्थ्य उसके आहे. अंदर सामर्थ्य है. त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. सामर्थ्य अगर चाहिए, सामर्थ्य जर पाहिजे, बल चाहिए, बल हवा आहे, कमजोरी के अंदर अगर प्रभु के ताकत को देखना है, अशक्तपणामध्ये देवाची शक्ती पाहायची आहे, तो बाइबल को पढ़ना. तर बायबल वाचा. बाइबल को पढ़ना. बायबल वाचा. एक बार योहान को बोला कि जो उस देवदूत के हाथ में बाइबल है, जो पुस्तक है, उसको ले और उसको खा ले. योनाला सांगितलं त्या देवदूताच्या हातामध्ये जे पवित्र शास्त्र ते घे आणि खा. प्रकाशित वाक्य 10:9 से 11 वचन पढ़ सकते हैं. प्रगटीकरण याचा 10वा अध्याय 9 ते 11 वचन. और उसने खाया. आणि ते खाल्लं. बाइबल कहती है बायबल सांगतं उसका पेट कड़वा हो गया. त्याचं पोट कडू झालं. लेकिन जब वो बोलने लगा जेव्हा तो बोलू तो लागला मधु से भी मीठा रहा. तो मधापेक्षा गोड होता. बाइबल क्या करती है? बायबल काय करतं? बाइबल क्या करती है? बायबल काय करतं? हमारे जीवन में कहाँ पे कड़ुत्व है उसको निकालता है. आपल्या जीवनात कुठे कडुत्व आहे ते काढतं.
कहां पे हम कमजोर हैं, कुठं आम्ही अशक्त, कहां पे मेरा जीवन है, कुठं माझं जीवन कौन आहे, से पाप में जीवन में जी रहा हूं। मी कोणत्या पापात जीवन जगत बाइबल आहे? का वचन हमसे बात करता है बायबलचं वचन त्याला बांधून और ठेवतं. हमें कहता है आणि आम्हाला इसको म्हणतो कट कर दो। ह्याला कापून वो टाका. दुधारी तलवार है, तो दुधारी उसको तलवार काट करती है तर त्याला कापून और टाक, काट के उसको अलग करती है। कापून वेगळं करतं. आपको मालूम है कैंसर की गांठ को क्या किया जाता है? तुम्हाला माहिती आहे कॅन्सरच्या गाठीला काय केलं उसको जातं? कट किया जाता है। तिला कट केलं जातं. कट क्यों किया जाता है? कट का केलं अगर जातं? वो वहां पे रहेगा तर तिथं राहिलं तो पूरे शरीर में तर फैलेगा, अख्ख्या शरीरात इसलिए पसरेल. उस गांठ को अलग कर दो। आणि म्हणून ती गाठच वेगळी करा. जो हमें सामर्थ्य नहीं मिलने देती, ऐसी कई गांठ हमारे जीवन के अंदर बनी होती है और परमेश्वर का वचन क्या करता है, दुधारी तलवार बनकर वो ऑपरेशन करता है, उस गांठ को निकाल देता है। आणि अशी एखादी गाठ जी आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळवून देत नाही, परमेश्वराचं वचन जे दुधारी तलवार आहे ती गाठ आपल्या शरीरापासून कापून टाकतं. मैं आपसे कहता हूं मला सांगू दे, बाइबल पढ़ना, बायबल वाचा, बाइबल पढ़ो। बायबल वाचा. बाइबल ये रखने के लिए नहीं है, बायबल असंच ठेवण्याकरता नाहीये. बाइबल कपड़े कपड़े में लपेट के रखने के लिए नहीं है। बायबल कापडामध्ये गुंडाळून ठेवण्यासाठी नाहीये. और जब कोई बीमार हो जाए, सर दर्द हो जाए, बाइबल उसके सर पे रखने के लिए नहीं है, आणि कुणी आजारी असेल तर त्याच्या डोक्यावरती ते बायबल ठेवण्याकरता नाहीये. उसको मारने के लिए नहीं है, त्याला मारण्यासाठी ते नाहीये. बाइबल पढ़ने के लिए। बायबल वाचण्यासाठी. क्यों पढ़ने के लिए? का वाचायचं? परमेश्वर की सामर्थ उसमें दिखाई देती है, देवाचं सामर्थ्य त्यातून दिसतं. इसलिए रोज बाइबल को पढ़ना। आणि म्हणून रोज बायबल जिस वाचा. तरह एक मनुष्य रोज एक्सरसाइज करता है, जैसा अपने है- अपने शरीर के लिए जिम जाता है, उसकी बॉडी बन जाती है, उसी प्रकार अगर आत्मिक जीवन में, हमारे जीवन में आगे बढ़ना है तो बाइबल के वचन को रोज प्रतिदिन पढ़ना ये हमारा कर्तव्य है। आणि जसा एखादा व्यक्ती व्यायाम करतो किंवा आपलं शरीर राखण्यासाठी तो जिमला जातो, तसं आपल्याला रोज आणि रोज आपलं आत्मिक शक्ती वाढवण्याकरता, बळ प्राप्त करण्याकरता बायबल वाचणं गरजेचं आहे. बाइबल पढ़ना जरूरी है। बायबल वाचणं गरजेचं दूसरी बात, आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वर के एक सामर्थ चाहिए जर मला परमेश्वराचं सामर्थ्य तो हवंय परमेश्वर पर विश्वास रखना होगा, तर परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागेल. परमेश्वर के वचन पर विश्वास रखना होगा। परमेश्वराच्या वचनावरती विश्वास ठेवावा हाँ, लागेल. परमेश्वर की सामर्थ विश्वास करने से आती है। परमेश्वराचं सामर्थ्य विश्वास ठेवल्यानं इसलिए येतं. यीशु ने कहा, आणि म्हणून येशू म्हटलं मार्क 11:22 वचन, मार्क 11:22 मध्ये परमेश्वर पर विश्वास रखो। परमेश्वरावर विश्वास ठेवा. विश्वास क्या है? विश्वास काय आहे? अनदेखी बातों पर भरोसा। न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा. क्या है, क्या है विश्वास? क्या है? विश्वास काय आहे? अनदेखी बातों पर भरोसा। न दिसणाऱ्या गोष्टींवरचा भरोसा. पड़ोसी को बोलना, अनदेखी बातों पर भरोसा। जोर से बोलो, अनदेखी बातों पर भरोसा। अनदेखी बात क्या है? जो दिखती नहीं है, जो दिखती नहीं है न दिसणारी गोष्ट लेकिन फिर भी है। पण तरी आहे. अनदेखी बात क्या है? न दिसणारी गोष्ट काय आहे? आप लोग सब यहीं पे हैं, तुम्ही सर्व इथेच आहात. पक्का? पड़ोसी को चेक करना, यहीं पर है क्या? यहीं पर है? अच्छा। अनदेखी अनदेखी बात का मतलब क्या हुआ? जो दिखती, जो दिखती, जो दिखती लेकिन है। अदृश्य गोष्ट म्हणजे काय? जी दिसत नाही पण आहे. जो दिखती नहीं जी दिसत नाही लेकिन है, पण आहे. वही तो विश्वास है। तेच तर विश्वास आहे. हवा दिखती नहीं हवा दिसत नाही लेकिन है, पण आहे. ये कैसे पता चलता है? हे कसं माहित पडतं? अगर हवा नहीं होती तो सब एम्बुलेंस लेके कहाँ पे चलते अपन? ऑक्सीजन लगाए होते हैं ना। हवा नसती तर सगळेजण ॲम्ब्युलन्स मध्ये ऑक्सिजन मास्क लावून असतात. दिखती नहीं है ते दिसत नाही लेकिन है। पण आहे. परमेश्वर का सामर्थ्य दिखता नहीं है देवाचं सामर्थ्य दिसत नाही लेकिन है। पण आहे. परमेश्वर की ताकत दिखती नहीं है त्याची ताकद दिसत नाही लेकिन है। पण आहे. यही तो विश्वास है। हेच तर विश्वास आहे. जैसे एक उदाहरण लेंगे, अब्राहम के जीवन में अब्रामाच्या जीवनामध्ये 100 साल का हुआ। 100 वर्षाचं बाइबल कहती है बायबल उसका शरीर मर गया। त्याचं शरीर मेलेलं होतं. बाइबल कहती है बायबल सांगतं गर्भाशय की अवस्था मर गई, गर्भाशयाची अवस्था मेलेली. निर्जीव है, निर्जीव आहे. निर्जीव है। निर्जीव. और क्या हुआ? काय झालं? उसको कई साल पहले खुदा ने बोला था, मैं तुझे एक वारिस दूंगा, आणि कितीतरी वर्षापूर्वी परमेश्वर त्याला म्हटलं होतं की मी तुला वारस देईन. वारिस दूंगा। वारस देईन. लेकिन अब शरीर मर चुका है, पण शरीर आता मेलेलं आहे. गर्भ की अवस्था मर चुकी है, गर्भावस्था मेलेली आहे. लेकिन फिर भी ये क्या कर रहा है? तरी तो काय करतोय? जो नहीं है, जे नाही आहे, जो नहीं है जे नाही आहे उसको देख रहा है, त्याला पाहतोय. जो नहीं है जे नाही आहे उसको देख रहा है। त्याला पाहतोय. विश्वास वही तो है, विश्वास तो जो नहीं है जे नाही आहे उसको देखना शुरू कर दो। त्याला पाहायला सुरुवात करा. क्या नहीं है? काय नाहीये? क्या नहीं है? काय नाहीये? नहीं, ऐसा कभी हुआ ही नहीं। नाही असं कधी झालंच नाही. समुद्र को फटता ना कभी देखा, समुद्र दुभागताना कधी पाहिला? लेकिन वो परमेश्वर कर सकता है। पण परमेश्वर ते करू शकतो. ये मूसा को मालूम था, हे मोशेला माहित होतं. अकेले को,
एकट्याला. उसको भी मालूम नहीं था, लेकिन उसको ये मालूम था कि खुदा की सामर्थ कुछ ना कुछ तो करेगी. त्याला जरी ते माहिती नसेल, त्याला हे माहिती होतं की देवाचं सामर्थ्य काहीतरी करणार आहे. लेकिन बाकी के जो लोग थे पण जे बाकीचे लोक होते उन्हें एक ही मालूम था, त्यांना एकच माहिती नहीं होतं. दिख रहा है, नाही दिसत, पक्का मरने वाले. नक्की जब मरणार. आप बाइबल को ठीक से पढ़ोगे तो वहां लिखा है पीछे भी शत्रु है और आगे समुद्र है, मरना जरूर है. आणि बायबलमध्ये वाचलं तुम्हाला, मागे शत्रू आहे, पुढे समुद्र आहे, आता मरणं नक्की आहे. कहीं भी भागने की स्थान नहीं है. कुठेही पळायला जागा नाही. अब मूसा खुदा को बोलते, खुदा क्या करो? आणि मग मोशे परमेश्वराला म्हणतो, आता काय करू? चुपचाप खड़ा रहे, शांत उभा राहा, चुपचाप खड़ा रहे. शांत उभा राहा. अरे पर वो रास्ता नहीं दिख रहा भागने के लिए, भागो कहाँ? शत्रु लगे हैं पीछे, अरे माग शत्रू आहेत, पुढे समुद्र आहे, कुठं पळू? कहाँ भागो? कुठं पळू? खुदा बोला शांत रहे. प्रभू म्हटला शांत तेरे उभा हाथ में क्या है? तुझ्या हातात काय? एक लकड़ी है सर, काठी आहे, जा समुद्र पर डाल दे त्या उसको. समुद्रावर टाक. आपके अंदर क्या है? तुमच्यामध्ये काय आहे? लकड़ी क्या दिखाती है? आणि ते लाकूड, ते काठी काय दर्शवते? परमेश्वर का सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य. खुदा का सामर्थ्य. देवाचं सामर्थ्य. हमारे अंदर क्या है? आमच्यामध्ये काय खुदा आहे? का सामर्थ्य है. देवाचं सामर्थ्य. उसको यूज करो, त्याचा उपयोग उसको कर. उपयोग कर. त्याचा उपयोग तेरे कर. हाथ में है, तुझ्या हातात तेरे हाथ में अधिकार है, तुझ्या हातात तेरे हाथ में अधिकार. सामर्थ्य तुझ्या है. हातात सामर्थ्य. समुद्र को कह दे, समुद्राला म्हण, समुद्र को कह दे समुद्राला म्हण, तेरे लिए रास्ता तैयार करेगा. तुझ्यासाठी रस्ता तयार करेल. वहां पे खुदा ने समुद्र को नहीं कहा, त्या ठिकाणी परमेश्वरने समुद्राला नाही सांगितलं, मूसा ने कहा. मोशेने सांगितलं. जो करना था मूसा को करना था. जे करायचं होतं ते मोशेला करायचं. मुझे एक बात बताइए, एक प्रश्न है, क्या परमेश्वर ने खुद आके करना चाहिए था ना? माझा प्रश्न आहे की परमेश्वरने स्वतः येऊन करायला हवं होतं, खुदा ने किसके द्वारा किया? पण त्यांना कुणाच्या द्वारे केलं? मूसा के द्वारा. मोशेच्या द्वारे. किसके द्वारा? किसके हाथ में लकड़ी था? कुणाच्या हातात काठी होती? मूसा के हाथ में. मोशेच्या हातात. हमारे जो भी करना है पास्टर नहीं करेगा, आता जे काही करायचं प्रत्येक गोष्ट पास्टर नाही करणार, पाळक नाही करणार, लीडर नहीं करेगा, पुढारी नाही करणार, आप करेंगे, तुम्ही करणार. आप करेंगे. तुम्ही. हर एक व्यक्ति जो यहाँ पे बैठा हुआ है, खुदा ने उसकी सामर्थ उनके अंदर डाल दी है. प्रत्येक व्यक्ती जो इथं बसलेला आहे, देवानं त्याचं सामर्थ्य प्रत्येकामध्ये ठेवलंय. इसलिए आपके अंदर खुदा की सामर्थ्य, इसको पहचाने. तुमच्यामध्ये जे देवाचं सामर्थ्य आहे ते ओळखा. और अब्राहम क्या कर रहा है? अब्राहम काय करतो? मरा हुआ शरीर, मेलेलं शरीर, मरी हुई गर्भावस्था, मेलेली उसके गर्भावस्था, पास नहीं देख रहा है. त्याच्याकडे नाही पाहत. किसको देख रहा है? कुठं पाहतोय? खुदा के सामर्थ को. देवाचं और सामर्थ्य. क्या कह रहा है? काय म्हणतो? मेरा परमेश्वर जो अस्तित्व में नहीं है, उसको अस्तित्व करने की ताकत रखता. गाना गा रहा है, उसने नया गाना बनाया. आणि नवीन गाणं त्यांनी बनवलं, माझा परमेश्वर जे अस्तित्वात नाहीये त्याला अस्तित्वात आणल्यासारखं करणार आहे. मेरा परमेश्वर मरी हुई अवस्था को जीवित करने का सामर्थ्य रखता है. माझा परमेश्वर मेलेल्या अवस्थेला जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवतो. कब कह रहा है? केव्हा म्हणतो? जब सब कुछ चला गया, जेव्हा सर्व काही निघून जब गेलं, सब कुछ चला गया, जेव्हा सगळं संपलंय, ताकत खत्म हो गई, ताकद संपली, सब कुछ चला गया, सगळं निघून वो गेलं, गाना गा रहा है. तो गाणं म्हणतो. वो गाना गा तो रहा गाणं है. म्हणतो. क्या गाना गा रहा है? काय गाणं म्हणतो? परमेश्वर का सामर्थ्य क्या है वो बता रहा है. परमेश्वराचं सामर्थ्य काय आहे ते और सांगत. क्या हुआ? आणि काय झालं? जो बातें नहीं है, जे गोष्टी नाहीये, जो बातें नहीं है, ज्या गोष्टी नाहीये वो आ गई उसके सामने. ते तुझ्या समोर आल्या. विश्वास वही तो है, विश्वास तोच जो तर- बातें नहीं है जे नाहीये लेकिन है, पण आहे, उस पर विश्वास करो. त्याच्यावर विश्वास ठेवा. आमेन. और परमेश्वर की सामर्थ्य किसमें है मालूम? आता परमेश्वराची सामर्थ्य आणखी कशात आहे? यीशु के नाम में. येशूच्या नावामध्ये. दूसरा कोई नाम नहीं दिया गया इस पृथ्वी पर. या पृथ्वीवर दुसरं कुठलंच नाव नाही, एक ही नाम है, एकच नाव, यीशु का नाम. येशूचं नाव, वो सामर्थ्य देता जे है, सामर्थ्य देतो, जो बल देता है. जो बळ एक देतो. बार एक लंगड़ा, बचपन से लंगड़ा एक बैठा हुआ था भीख मांगते हुए. एक लहानपणापासून लंगडा व्यक्ती भीक मागत बसला होता. वहां पे पतरस और यूहान गए. आणि तिथं पेत्र आणि योहान गेले. वो क्या कह रहे हैं? ते काय म्हणतात? वो क्या कह रहे हैं? ते काय वो म्हणतात? भीख मांग रहा था. तो भीक मागत होता. उसने कहा हमारे पास सोना चांदी कुछ नहीं है, आमच्याकडे सोनं रुपं काही नाही, लेकिन जो मेरे पास में है पण जे आमच्याकडे वो आहे, मैं तुझे देता ते मी हूं. तुला देतो. यीशु के नाम से उठ और चल. येशूच्या नावामध्ये उठ आणि चालू लाग. क्या हुआ? काय झालं? वो यीशु के नाम से उठा, तो येशूच्या नावात उठला, जो कभी नहीं उठा. जो कधी नव्हता उठला. बचपन से भीख मांगने का काम कर रहा है, लहानपणापासून भीक मागायचं काम करत लेकिन उसने यीशु का नाम सुना. होता. पण येशूचं नाव ऐकलं, यीशु के नाम ने उसके घुटनों में बल दिया, उसको खड़ा किया. और बाइबल कहती है वो आराधना करने लगा, वो नाचने लगा, वो कूदने लगा. आणि येशूच्या नावामध्ये त्याला बळ मिळालं, तो आराधना करू लागला, तो उड्या मारू लागला. फिलिप 2:10 कहता है, फिलिप्पी पत्र 2:10 सांग. स्वर्ग में
स्वर्गात पृथ्वी में, आणि पृथ्वीवर, पृथ्वी के नीचे पृथ्वीच्या खाली कोई दूसरा नाम नहीं दुसरं है, कोणतंच एक ही नाम है एकच नाव जो यीशु के नाम में हर घुटना टेकेगा। ज्या येशूच्या नावामध्ये प्रत्येक गुडघा टेकेल इसलिए जो भी करें आणि म्हणून जे काही करा यीशु के नाम से करें, येशूच्या नावात करा क्योंकि यीशु का नाम हमें बल देगा, आणि येशूचं नाव आम्हाला बळ देणार आहे यीशु का नाम हमें ताकत देगा। येशूचं नाव आम्हाला ताकद देणार आहे और यीशु के नाम में जो भी करेंगे, आणि येशूच्या नावात आम्ही जे काही करू बाइबल कहती है बायबल असं वहां सामर्थ आ जाएगा। ते सामर्थ्य देईल दूसरा कोई नाम नहीं है दुसरं कोणतंच जो नाव हमें उद्धार दे सके, जो आम्हाला तारण देऊ एक शकेल ही नाम है, एकच नाव यीशु का नाम। येशूचं नाव दूसरा कोई नाम काम नहीं आएगा, दुसरं कुठलंच नाव कामी येणार नाही एक ही नाम काम आएगा, एकच नाव उसका नाम यीशु है। त्याचं नाव येशू ख्रिस्त यीशु के नाम में सामर्थ्य मिलती है, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे यीशु के नाम में ताकत है। येशूच्या नावामध्ये ताकद आहे आमेन। आमेन और कहां पर दूसरी सामर्थ, मग और कहां से मिलेगी सामर्थ? आणखी कुठून सामर्थ्य मिळणार यीशु के क्रूस पर। येशूच्या वधस्तंभ रोज उस क्रूस की ओर ध्यान लगाएं। रोज आपलं लक्ष त्या वधस्तंभाकडे लावा बाइबल कहती है बायबल सांग पहला कुरिन्थी 1:18 में, 1 उद्धार पाने वालों के लिए क्रूस परमेश्वर की सामर्थ है। तारण मिळवणाऱ्यांकरता तो वधस्तंभ त्यांची ताकद आहे परमेश्वर का सामर्थ्य है। देवाचं सामर्थ्य आहे परमेश्वर का सामर्थ्य जानना है, देवाचं सामर्थ्य जाणून हमेशा घ्यायचं. क्रूस को याद रखना, तर नेहमी वधस्तंभाची आठवण करा. वहां से हमको ताकत कारण मिलेगी। ती ताकद आम्हाला तिथूनच एक मिळणार. बार इजरायली लोगों को जब जब जंगल की यात्रा कर रहे थे, एकदा इस्रायली लोक जेव्हा त्या अरण्यातून चालले होते, जोर से ताली बजाएंगे 2 मिनट। एकदा जोरात टाळी वाजव. बहुत देर से बैठ गए, मैं खड़ा हूं, आप भी खड़े हो जाए 2 मिनट के लिए। आणि थोड्या वेळ आपण उभे राहूया. अब खड़े होकर प्रचार सुनेंगे और 1-2 घंटा। आणखी 1-2 तास उभं राहून प्रचार ऐकूया. ऊपर वाले सिर्फ बोल रहे हैं दादा हम यस है। कंफर्टेबल है आप? पड़ोसियों को हिलाकर देखना, कंफर्टेबल। कर लो कोई बात नहीं, कर लो। आमेन। इजरायली लोग यात्रा कर रहे हैं, इस्रायल लोक त्या ठिकाणी अरण्यातून जात आहेत आपको मालूम है हमेशा शिकायत करते रहते हैं। आणि तुम्हाला माहिती आहे की नेहमी कुरकुर करत असतात वो कुछ खाना नहीं मिला है, शायद वो शिकायत कर रहे हैं, आणि काही त्यांना खायला मिळालं नाही म्हणून ते तक्रार करत तो आहेत. खुदा बाप ने वहां सांप भेज दिया, तर परमेश्वरने तिथे साप पाठवले जहरीले सांप भेज दिया। आणि विषारी साप. और बाइबल कहती है आणि बायबल सांगतो सांपों ने उन लोगों को डसा, आणि त्या सापांनी त्या लोकांना डसलं. बहुत सारे लोग मर गए। खूप लोक मेले. और जब वो मूसा जब प्रभु के पास जाता है, आणि मोशे जेव्हा प्रभूकडे जातो वो कहता है कि प्रभु इस सांपों को दूर कर दो। आणि तो म्हणतो प्रभू या सापांना दूर कर. प्रभु ने सांपों को दूर नहीं किया, प्रभूने त्या सापांना दूर नाही केलं. परमेश्वर ने उससे कहा परमेश्वर त्याला म्हणाला अगर यहाँ पे जीवित रहना चाहते हैं जर इथं जिवंत तो राहायचंय एक काम कर, तर एक काम करा, पीतल का सांप बना पितळ्याचा साप बनव और वो खंभे पे लटका दे। आणि त्या खांब्यावर लटकवा. और जो भी उस पीतल के सांप को देखेंगे, आणि जे कोणी त्या पितळाच्या सापाला पाहते, अगर अगर सांप ने अगर डस भी लिया, सापांनी डसला जरी, अगर पीतल के सांप को पण देखेंगे, त्या पितळाच्या सापाला त्यांनी जो पाहिलं, भी उसको देखेगा जे कोणी त्याला पाहिल वो बच जाएगा। तो वाचेल. बाइबल कहती है बायबल सांगतो जितनों ने उस पीतल के सांप को देखा जितक्यांनी त्या पितळाच्या सापाला पाहिलं वो सब बच गए, ते सर्व वाचले, वो सब जीवित रहे। ते सर्व जिवंत राहिले. वो सांप जो है वो शैतान का दर्शक है, ते साप आहे सैतानाचं दर्शक वो आहे, पाप का दर्शक ते है। पापाचं दर्शक. मेरे खुदा ने हमारे लिए वो शाप बन गया, हमारे लिए वो पाप बन गया और क्रूस पर वो चढ़ गया। आणि माझा परमेश्वर आपल्या करता तो श्राप झाला, पाप झाला आणि त्या वधस्तंभावरती तो लटकला. और शैतान जो हमें डस रहा था, आणि सैतान जो आम्हाला डसत होता, पाप 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 का उस पाप जो है वो पाप का जो चीज है, जहर है, उसने हमारे डस लिया उसने हमको, आणि ते पापाचं जे विष आहे त्यांनी जे आपल्याला डसलेलं आहे, और उस पाप का विष हमारे अंदर आया, आणि त्या पापाचं विष आपल्यामध्ये लेकिन आलं. यीशु ने उसके ऊपर आणि ले लिया। येशूने ते वधस्तंभावर जो घेतलं. भी उसके पास में देखेगा, जो कोणी त्याच्याकडे पाहिल, जो भी उसके पास में देखेगा, जो कोणी त्याच्याकडे जो पाहिल, क्रूस के पास में त्या देखेगा, वधस्तंभाकडे वो पाहिल, हर कोई व्यक्ति जीवित तो रहेगा। प्रत्येक व्यक्ती जिवंत राहील. इसलिए क्रूस पर क्या है? आणि म्हणून वधस्तंभावर काय आहे? परमेश्वर की सामर्थ्य है, देवाचं और सामर्थ्य आहे. परमेश्वर की सामर्थ्य प्रार्थना के द्वारा आणि आती है, देवाचं सामर्थ्य प्रार्थनेच्या द्वारे येते. प्रार्थना के द्वारा आती है। प्रार्थनेच्या द्वारे येते.
इसलिए अपने जीवन में हमेशा प्रार्थना प्रार्थना में बने रहे। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रार्थनेत जब स्थिर यीशु मसीह को क्रूस पर जाना था, जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जायचं, बाइबल कहती है बायबल वो गत्समनी बाग में प्रार्थना कर रहा है। गेत्सेमनी बागेत प्रार्थना उसके उसके चेलों को उन्होंने बुलाया, त्याच्या शिष्यांना त्यानं चेलों बोलवलं, को कहा कि मेरे साथ प्रार्थना करें, शिष्यांना म्हटला माझ्या सोबत प्रार्थना करा, परीक्षा में ना गिरे, प्रार्थना करें। की आपण परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना और करा. यीशु शिष्यों से दूर थोड़ा सा चला गया, आणि येशू त्या शिष्यांपासून थोडा लांब गेला, प्रार्थना करने लगा। प्रार्थना करू लागला. बाइबल कहती है बाइबल सांगते, उसने प्रार्थना किया, त्यानं प्रार्थना हे केली. प्रभु ये प्याला हो सके तो टल जाए, हे प्रभु हा प्याला जर होऊ शकलं तर माझ्यापासून टळू लेकिन दे. मेरी इच्छा नहीं, पण माझी इच्छा तेरी नाही, इच्छा पूरी हो तुझी इच्छा जाए। पूर्ण हो. बाइबल कहती है बाइबल सांगते, उसी समय त्याच वेळेस त्याच वेळेस स्वर्ग से एक दूत आकर यीशु मसीह को सामर्थ बल देता है। स्वर्गातून एक दूत येऊन देवाला सामर्थ्य देत आहे. प्रार्थना में बल है, प्रार्थना में ताकत है, प्रार्थनेमध्ये ताकद आहे, प्रार्थना में बल है। प्रार्थनेत बळ आहे. इसलिए हमेशा अपनी कमजोरियों में, जब भी निराशाओं में जाएं, प्रार्थना करना कभी ना भूलें। आणि म्हणून आपल्या कमतरतांमध्ये, आपल्या निराशामध्ये जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा प्रार्थना करणं कधीच विसरू कभी नका. प्रार्थना करना ना भूलें। कधीच प्रार्थना करणं विसरू प्रार्थना नका. हमारी ताकत बनेगी, प्रार्थना आमची ताकद प्रार्थना वाढवेल, हमारा बल बनेगा, प्रार्थना आमचं बळ वाढवेल. परमेश्वर की स्तुति करने में सामर्थ है। परमेश्वराच्या स्तुती करण्यामध्ये सामर्थ्य आहे. यूरियो की दीवार गिर गई येरूची भिंत पडली आराधना के द्वारा, आराधनेच्या द्वारे. पत्रस और सीलास के जंजीरें टूट गई पेत्र आणि शिलासचे जे जोखड दंड होते ते तुटले स्तुति के द्वारा। स्तुतीच्या द्वारे. अगर सामर्थ चाहिए अगर सामर्थ्य पाहिजे प्रार्थना करें, तर प्रार्थना करा. बल चाहिए बळ हवंय, स्तुति करें। स्तुती करा. और जब हम संगति में आते हैं, आणि जेव्हा आम्ही सहभागितेमध्ये येतो, संगति में आते हैं, सहभागितेमध्ये तब हमें येतो, बल मिलता तेव्हा है। आम्हाला बळ मिळतं. बाइबल कहती है बायबल असं पुराने लोग जो थे, जे जुने लोक होते पुरानी कलीसिया के लोग जो थे, आणि जे आधीच्या मंडळीचे लोक होते आपस में मिलते ते थे, एकत्र भेटत असत. हमेशा मिलते थे, नेहमी भेटत रोज असत. मिलते थे। रोज भेटत क्यों असत. मिलते थे? का भेटत क्योंकि होते? उनको बल मिले, कारण त्यांना बळ उनको मिळालं. ताकत मिले। त्यांना ताकद बाइबल मिळावी. कहती है बायबल सांगतं, हम कभी मिलना ना छोड़ें, आम्ही भेटणं सोडू नये, कभी अकेला ना रहें। कधी एकटं राहू नये. अकेला रहेंगे तो जरूर ठंड हो जाएंगे, आणि एकटे राहाल तर थंडावा. इसलिए संगति में रहें। आणि म्हणून सहभागी भाइयों की संगति में रहे, बहनों की संगति में, जवानों की संगति में रहो। आणि सर्व भाऊ लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि तरुणांच्या संगतीमध्ये अच्छा राहा. लगे या ना लगे वो अलग बात है, चांगलं वाटो न वाटो ती गोष्ट हमें वेगळी. संगति में रहना है। आम्हाला सहभागितेत संगति में आने के बाद में ताकत और सामर्थ्य मिलता है, सहभागितेमध्ये आल्यानं ताकद आणि सामर्थ्य मिळतं. ताकत मिलती है। ताकद मिळते. पेंटिकॉस्ट के दिन, पेंटिकॉस्ट से पहले पेंटिकोस्टच्या अगोदर वे सब डरे हुए थे, ते सगळे घाबरलेले सब डरे हुए थे, सगळे घाबरलेले लेकिन वो होते. सब एक साथ में पण थे। ते सगळे एकत्र एक साथ होते. में क्या कर रहे हैं? काय करत प्रभु होते? की आराधना कर रहे हैं। देवाची आराधना. बाइबल कहती है बाइबल जब एक साथ में थे, जब वो एक साथ में थे, तेव्हा ते एकत्र होते, जब एक साथ में थे, जे एक साथ होते, पवित्र आत्मा उतर कर पवित्र आया। आत्मा उतरून आला. जब हम साथ में रहेंगे, जेव्हा आम्ही सोबत राहू, हम सबके ऊपर पवित्र आत्मा उतर कर हमें बल देगा। आम्हा सर्वांवर पवित्र आत्मा उतरून येईल आणि आम्हाला बळ देईल. कभी अकेला ना रहे, कधी एकटं राहू नका. अकेला रहोगे तो शैतान काम करेगा। एकटं राहाल तर शैतान काम करेल. परमेश्वर के वचन में सामर्थ है, देवाच्या वचनात सामर्थ्य इसलिए आहे. वचन को कभी ना भूलें, आणि म्हणून वचन कधी विसरू नका. वचन को हमेशा बोलते रहें। वचन नेहमी बोलत राहा. कब बोलें? केव्हा बोला? जब आपको कुछ दिखाई नहीं दे रहा जेव्हा है, तुम्हाला काही दिसत नाही, ऐसे कहें असं म्हणा वो हो गया है। ते झालंय. इसलिए बाइबल कहती है बायबल सांग, जो बलहीन है जे बलहीन वो आहे कहे ते म्हणा मैं वीर हूँ, मैं वीर हूँ, मी वीर आहे, मैं वीर हूँ, मी वीर आहे, मैं वीर हूँ। मी वीर आहे. और एक चीज बताना खत्म करता हूँ, आणखी एक गोष्ट, बल चाहिए, जर बळ हवंय, पवित्र आत्मा के द्वारा बल प्राप्त होता है। पवित्र आत्म्याच्या द्वारे बळ प्राप्त होतं. इसलिए यीशु ने कहा आणि म्हणून येशू मैं म्हणतो, जाता हूँ, मी जातो तुम्हारे लिए एक सहायक भेजूंगा। आणि तुमच्यासाठी सहाय्यक सहायक का मतलब क्या है? सहाय्यक म्हणजे काय? आपका मदद करने वाला। तुम्हाला मदत करणारा. जब आपकी ताकत खत्म हो जब जाएगी, वहां पर ताकत देने वाला। जेव्हा तुमची ताकद संपेल तिथे ताकद देणारा. पवित्र आत्मा क्या करेगा? पवित्र आत्मा काय करेल? ताकद देगा। ताकद इसलिए देईल. बाइबल कहती है आणि म्हणून बायबल जब सांगतं, पवित्र आत्मा आएगा जेव्हा पवित्र आत्मा येईल तब सामर्थ पाओगे, तेव्हा सामर्थ्य मिळेल. तब सामर्थ पाओगे। सामर्थ्य सामर्थ मिळेल. का मतलब सामर्थ्य म्हणजे बल, बळ, ताकत, ताकद. एक ही चीज है। एकच गोष्ट आहे ये हमें जो चाहिए जी आम्हाला हवी आहे, पवित्र आत्मा। पवित्र आत्मा. इसलिए मैं आपसे कहता हूँ आणि म्हणून मला सांगू दे, पवित्र आत्मा मांगे, पवित्र आत्मा मागा, पवित्र आत्मा का सामर्थ्य मांगे। पवित्र आत्म्याचं सामर्थ्य इस मागा. दुनिया में कुछ मिले या ना मिले, या जगात काही मिळो ना मिळो, लेकिन जीने के लिए ताकत चाहिए, पण जगण्यासाठी। जगण्यासाठी ताकद और हवी. वो ताकत किसका चाहिए? आणि ती ताकद कशाची? पवित्र आत्मा का। पवित्र आत्म्याची. पवित्र आत्मा किसको मिलेगा? पवित्र आत्मा कुणाला मिळणार जो आहे? पश्चाताप करके प्रभु की ओर जो मोड़ेगा। पश्चाताप करून प्रभूकडे वळेल. मांगो तो मिलेगा। मागा तर मिळेल. ऐसा कौन सा पिता है जिसने रोटी मांगी उसको पत्थर दिया जाए? आणि असा कोणता पिता आहे ज्यांनी
जर त्याला भाकरी मागितली असं धोंडा दिला, बाइबल कहती है बायबल जो सांगतो पिता से मांगता है जो पित्याकडून उसको मागतो कितना विशेष कर पवित्र त्याला आत्मा किती देगा। विशेष करून पवित्र आत्मा मिळेल। इसलिए पवित्र आत्मा की शक्ति से भरे, आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या शक्तीने भरा, ये बल है हमारे। तेच आमचं बळ आहे। बाइबल बल है, बायबल आमचं बळ आहे, प्रार्थना बल है, प्रार्थना आमचं बळ आहे, आराधना बल है, आराधना आमचं बळ आहे, परमेश्वर का वचन देवाचं वचन आमचं बळ आहे, पवित्र आत्मा बल है। पवित्र आत्मा आमचं बळ आहे। इस दुनिया में जीने के लिए ये चाहिए। ह्या जगात जर जगायचं असेल तर ह्या गोष्टी आम्हाला हव्यात। बाइबल कहती है बायबल सांगतो ये जो मुझ में है उसके द्वारा मैं सब कुछ कर सकता आणि हूं। जो माझ्यामध्ये आहे त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो। प्रभु की सामर्थ्य के बिना कुछ नहीं कर सकते। देवाच्या सामर्थ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही। अगर ताकत है तो करके देख लेना, आणि जर ताकद असेल तर करून दाखवा। मनुष्य की ताकत खत्म हो जाएगी, मनुष्याची ताकद संपेल, लेकिन मेरा खुदा की ताकत कभी पण खत्म माझ्या देवाची ताकद कधी संपणार नाही। प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी। आज सकाळी प्रभूजी पुन्हा एकदा तुझ्या नवीन बळाने तुझ्या सामर्थ्याने आमच्यापैकी प्रत्येकाला भर प्रभूजी बापा। तुझं ते वधस्तंभावरती जाणं आम्ही सहज घेता कामा नये परमेश्वरा। तू या करता गेला की प्रभूजी आमच्या अशक्तपणामध्ये तू आमची शक्ती बनावा प्रभूजी बापा। हो प्रभूजी बापा आम्ही तुला असंच सहजरित्या घेऊ नये प्रभूजी। आम्ही प्रार्थना करतो पित्या आमच्या अशक्तपणामध्ये प्रभूजी, ती वैयक्तिक असू दे प्रभूजी बापा किंवा इतर कुठल्या गोष्टी असू देत प्रभूजी, आम्हाला तुझ्या बळाची गरज आहे। तुझ्या बळाशिवाय आम्ही काही करू शकत नाही प्रभूजी। आमची शक्ती आमचं बळ हे प्रभूजी बापा एखाद्या घाणेरड्या छिंदीप्रमाणे आहे प्रभू। आम्हाला तुझ्या बळाची गरज आहे प्रभूजी बापा। आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी आज नवीन शक्ती आम्हाला मिळू दे प्रभूजी, नवीन बळ आम्हाला मिळू दे प्रभूजी। आणि आजच नाही पित्या रोज आणि रोज परमेश्वर बापा आम्ही तुझ्याकडून बापा इतर सर्व गोष्टींच्या अगोदर बापा तुझं बळ मागावं प्रभूजी बापा, जे आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये एक आशीर्वादाचं कारण ठरेल परमेश्वरा। हो प्रभूजी आम्हाला आज कळालंय प्रभू तुझं बळ कुठं आहे प्रभूजी बापा। तुझं बळ तुझ्या वचनांमध्ये आहे, तुझं बळ विश्वासामध्ये आहे, तुझं बळ त्या वधस्तंभाकडे आहे प्रभूजी बापा। हो तुझं बळ स्तुती आणि आराधनेमध्ये प्रभूजी। या सर्व गोष्टींमध्ये तू आम्हाला तत्पर कर परमेश्वरा। आमचा आळस प्रभूजी हो आमची सवय प्रभूजी बापा या गोष्टीच्या मध्ये येऊ देऊ नको परमेश्वरा। तर प्रभू आम्हाला तुझ्यामध्ये आणखी सबळ कर, तू आम्हाला तुझ्या कवेत घे प्रभूजी बापा। आणि प्रभू आम्हाला शिकव परमेश्वरा की आम्ही कसं बापा आमच्या अशक्तपणामध्ये बलवान व्हावं पित्या। तू दया कर, तू कृपा कर परमेश्वर बापा। आणि तुझ्या दैवी आरोग्याने शारीरिक मानसिक आरोग्याने आज आम्हा प्रत्येकाला तू भर परमेश्वरा। धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू। प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐकते त्या आमेन।